त्याचा मला खूप फायदाही झालाय, कारण की मला अवॉर्ड मिळालं नाही मिळालं याचा मला फरकच नाही पडत. म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीची भूमिका तू साकारून सुद्धा तुला जी कामं येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने विनोदी भूमिका का येतात? नाही मला पण ऍक्च्युली ते कोडच आहे की मी फार डेप्थ मध्ये जाऊन काम करण्याचा कल असलेला ऍक्टर आहे, आणि त्या हिशोबाने मी माझं ट्रेनिंग पण करतोय ना. म्हणजे ते त्या 10% पेरेंट्स मधले लोक आहेत की जे त्यांच्या मुलांना ऍक्च्युली एक्सप्लोर करायला देतात. त्यांच्या लाईफ एक्सपिरियन्सेस वरनं आमचं लाईफ डिसाईड नाही करत की नाही माझ्या प्रोसेसमध्ये येईल नाही, मला हे नाही वाटत आता करावं असं म्हणून मी रोज प्रत्येक शॉट नंतर माझ्या रूम मध्ये जाऊन कडी लावून बसायचो. मित्रांनो, कृपा संवाद मध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींना भेटत असतो. एखाद्या अभिनेत्यानं साकारलेली जेव्हा विनोदी भूमिका आपण बघत असतो, तर ती विनोदी भूमिका साकारतांचे त्याचे अनुभव हे तो किती गांभीर्यानं मांडू शकतो, किंवा प्रत्यक्षामध्ये एखादा अभिनेता जो अनेक चित्रपटातून तुम्ही त्याला कॉमेडियन म्हणून बघितलेला आहे, तो अभिनेता वेगवेगळ्या गोष्टींवर किती गांभीर्यानं बोलतो, त्याचप्रमाणे एखाद्या भूमिकेचा अभ्यास किती गांभीर्याने करतो, आणि त्याचा खऱ्या आयुष्यातला चेहरा हा आपल्याला वेगळं काही सांगणारा असतो. हे सांगण्यासाठी आज आपल्या या कृपा संवादमध्ये अभिनेता मनमीत प्रेम याला आपण आमंत्रित केलं होतं. आणि आजच्या कृपा संवादच्या भागामधनं मनमीत त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांबद्दल बोललाय. म्हणजे कच्चा लिंबू सारखा चित्रपट असेल त्यात अतिशय वेगळी भूमिका, आणि टाइमपास 3 असेल, मुंबई लोकल असेल, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी असेल, किंवा ऑल द बेस्ट सारखं नाटक असेल, या सगळ्या भूमिकांबद्दल आपण चर्चा केलेली आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल बोललोय, आणि ट्रोलिंग बद्दल सुद्धा त्याची काय मत आहेत, अशा विविध विषयांवरची चर्चा तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळेल. मनमीत देवेंद्र प्रेम आज आपल्या भेटीला आलाय. नमस्कार मनमीत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी असं गुड मॉर्निंग म्हणतो, रात्र असेल तरी गुड मॉर्निंग म्हणतो. जरा फ्रेश वाटतं ना. बरोबर, त्यामुळे खरंय. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ म्हणून सुरुवात करूया आपण. आणि मनमीत, तुला मला हे विचारायचं आहे की पॉडकास्ट सध्या भरपूर झालेले आहेत, आणि मी जेव्हा तुला फोन केला, बऱ्याचदा आपलं मेसेजवर बोलणं होतं, तर कधी देणार डेट, कधी देणार डेट. तर ज्या वेळेला मी तुला विचारलं की पॉडकास्टला येणार का, त्या क्षणाला तुला काय वाटलं होतं? मी मेसेजवर पण तुला म्हणलं मजा येईल, त्यामुळे मला माहिती आपण, कारण की आपण कॉन्व्हर्सेशन करतो ना. मला फार ते असं इंटरव्ह्यू आणि फार असं औपचारिक वगैरे असं जरा मला आवडत नाही. बिनधास्त गप्पा हा, आणि आपण गप्पा मारू शकतो म्हणून मी म्हटलं की आपण मज्जा करू. आणि खरंच तशी मजा आता येणार आहे आपल्या गप्पातनं. तर सुरुवात मी तिथपासूनच करणार आहे की मुळात आता जे मी सांगितलं की तुमच्या कुटुंबाला मी ओळखतो, बाबा देवेंद्र प्रेम चांगले मित्र आहेत माझे, आणि त्या कलेच्या वातावरणात तुझं बालपण गेलं, तर ते जे संस्कार झालेत भाऊ या क्षेत्रातला मयुरेश, तर त्या संस्कारांबद्दल मला जाणून घ्यायचं. संस्कार म्हणजे मला असं वाटतं सगळ्यात चांगले संस्कार ते असतात जे केले जात नाहीत. मी जे बघून बघून शिकलोय तेच माझ्यासाठी खरं तर संस्कार ठरलेत. लहानपणापासून घरीच तालमी व्हायच्या बाबांच्या, आणि इव्हन त्यांच्या तालमीच्या हॉलला वगैरे पण मी जायचो. पप्पांनी मला कधीही सांगितलं नाही की तू ये, बस, किंवा हे शिबिर कर, तू आपण. त्यामुळे ते मला बघत बघतच मला त्याची इतकी ओढ लागली की मग मी हळूहळू मग त्याची नाट्य शिबिराला जायचं, वामन केंद्रे सरांच्या शिबिराला मला जायचंय, तर ते मग माझ्याकडनंच यायला लागलं. सो मला ते संस्कार करून घ्यावेसे वाटणं, ह्याचं श्रेय माझ्या आई बाबांचंच आहे की त्यांनी माझ्या ते असं मला ते खायला दिलं नाही, त्यांनी समोर ठेवलं, बघ बाबा तुला आवडते तर खा. वा. तू म्हणालास की घरी तालमी व्हायच्या नाटकांच्या, तर कोणकोणते कलाकार घरी येत होते तालमीच्या निमित्ताने? एवढे तरी होते. जितू जोशी होते, महेश मांजरेकर सर पण असायचे तेव्हा, पण ते तालमीला नाही, पण ते असे असायचे. सिद्धार्थ जाधव, प्रियदर्शन जाधव, आशिष पवार, कुशल बद्रिके, हे भरत जाधव वगैरे खूप आधीच्या वेळेत होते. म्हणजे माझ्या 7-8 वर्ष, जन्माच्या 7-8 वर्ष आधी ऑल द बेस्ट आहे. त्यामुळे ते सगळे तेव्हा असताना मी नव्हतो. आई बाबा, माझ्या आईच्या पोटात काय, आई बाबांच्या विचारात पण नव्हतो मी तेव्हा. पण नंतर हे सगळे तर होतेच. त्यामुळे इव्हन मी लाली लीलाची प्रोसेस बघितली, मधुगंधा कुलकर्णी आणि माधवी जुळेकर यांची.
त्यामुळे तीही प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती. म्हणजे त्याच्यात त्या सयामी ट्विन्स असतात हो. आणि त्यांचं आधी ठरत नव्हतं की ते नक्की कुठून चिकटलेत. हा तर मग ती जी त्यांची शोधण्याची प्रोसेस होती ते सगळं फार पप्पा फार फार्स मध्ये पण मास्टर आहे. मास्टर प्रश्न नाही. त्यामुळे असं फिजिकल थिएटर सगळं त्याच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं त्या प्रोसेसमधनं. हम्म. की ते कसे आता ते हाताला हात चिकटले असतील का, त्या डोक्याला डोकं चिकटलेले असतील का, आणि असे सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करता करता त्यांना सापडल्या की नाही त्या पाठीला पाठ चिकटलेल्या करेक्ट. 2 बहिणी आहेत. हम्म. सो ती जी प्रोसेस होती त्यावेळेला मला असं काही कळत नव्हतं. पण ते सगळं जे मी बघत होतो ना, ते कुठेतरी सबकॉन्शियसली माझ्या मनात घर करत होतं. इनफॅक्ट पहिली एकांकिका पण मी जी केली, ती मी 7 वर्षाचा असताना केली. बरं. हां. शाळेत असताना. शाळेत कुठे 7 वर्ष म्हणजे अगदी अगदीच ओके. अगदीच म्हणजे मी पहिली सीनियर दुसरी. केजी मध्ये वगैरे हा. असेल. हां. हम्म. तसं त्यावेळेला. आणि तेव्हा हां, अगदी पहिली दुसरी. पहिली दुसरी. सो तेव्हा पण माझ्या त्या एकांकिकेत माझं एकच वाक्य होतं. हा आणि मला आठवतंय की त्या वाक्याला टाळ्या आल्या होत्या कारण की ते तसंच वाक्य होतं. मी असं जातो आणि मयुरेशकडे बोलतो. तो मला विचारतो, "तुम्ही माझ्याशी मैत्री का नाही करत?" मी जातो आणि बोलतो, "तू शिव्या देतोस!" असं मी जोर किंचाळायचो. तर ते खूप त्याच्यावर टाळ्या यायच्या. तेव्हा मला पहिल्यांदा लोकांचा प्रतिसाद हा आणि ती जी ऊर्जा लोकांकडनं माझ्याकडे आली आणि ते मला असं इतकं काहीतरी वेगळं वाटलं, मला आवडलं, किक लागली की हा यार म्हणजे आपण काहीतरी करतोय आणि त्याच्यावर असं लोकांना एवढा त्याच्याने आनंद मिळू शकतो ही भावना माझ्या मनात आली. त्याच्यानंतर मग अजून अजून ते मल्टिप्लाय होत गेलं. मल्टिप्लाय होते. हो. कसं असतं बघ वन्नी, की आपल्या आयुष्यातलं रंगभूमीवरचं पहिलं पाऊल किंवा गॅदरिंग मधलं पहिलं पाऊल हे कुठेतरी शालेय रंगमंचावरचं तू आता सांगितलंस. हो. जसं ते शालेय रंगमंचावर पाऊल पडतं तसं गणपती उत्सवामध्ये स्टेज जे असतं ते आपल्याला मिळतं. मग कधी फॅन्सी ड्रेस असतं, कधी एकांकिका, मोनो ऍक्टिंग. तुझ्या बाबतीत काही गणेशोत्सवाच्या आठवणी आहेत? फॅन्सी ड्रेस बाबतीत तर म्हणजे मला वाटतं मी माझ्या आई-बाबांचा गिराईकच होतो. त्यांना जे वाटायचं की आज काहीतरी वेगळं करूया. मला एकदा लाफिंग बुड्ढा केला होता. तर मी जाऊन असा उभा होतो तिकडे. बरं. कामत चाळीत मला आठवतंय. पूर्ण अंग माझं रंगवलं होतं. सोनेरी सोनेरी केला होता मला. आणि एकदा वाघ केला होता. एक अजून मस्त किस्सा आहे पण तो कामत चाळीतला नाही माझ्या किंडर गार्डन मधला आहे. म्हणजे मी सीनियर केजी मध्ये होतो. हा. आणि मला कृष्ण केला होता मम्मीने. बर तर कृष्ण लोणी खातो. तर ते लोणी मी घरी मम्मीने सांगितलं आपण तिकडे जाऊन खरं लोणी खायचं त्याच्यातनं हा. किंवा असं दिसलं पाहिजे. आणि मग ते खातोय तर ते खाताना मला ते आवडलं नाही. हा तर मम्मीला माहित होतं की मला गोड फार आवडतं. हा मग तिने त्या लोणीमध्ये साखर टाकली. हम्म. त्या लोण्यातली साखर आणि लोणी हे जे मला आवडलं हम्म. तर ते मी सगळं संपवायला लागलो. तर मम्मी रिहर्सलला मग ते लोणी ठेवायची नाही. हा पण आता शोला कसं असतं शोला आपण ठेवतो. बरोबर. मम्मीनी शो साठी अख्खं वाडगं भरून लोणी ठेवलेलं त्याच्यात. तर मी स्टेजवर गेलो आणि लोणी खायला सुरुवात केली. हा आणि मग त्याच्यानंतर मी थांबलोच नाही. अरे मग मी तिकडे 3-4 मिनिटं ते अख्खं संपेपर्यंत टीचरनी पण मम्मी आलेली मला थांबवलं. टीचर म्हणाले थांबा थांबा खाऊ दे त्याला. त्याला खाऊ दे खाऊ दे. आणि ते मी इतकं त्यांना खरं वाटलं की मग मला तिकडे पहिलं प्राइज मिळालं क्या बात की आहे. हा जगला कृष्ण बनला. कृष्ण बनला. हो. अरे वा. सो अशी ती फॅन्सी ड्रेसची आठवण. आणि कामतसाईतल्या गिरगावातल्या गणेशोत्सवातल्या आठवणी? तिकडे माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता. हा. आयुष्यातला पहिला स्टेज परफॉर्मन्स. आणि मला आठवतं त्याच्यात मी गाणं गाणार होतो. बरं. मला प्रचंड स्टेज फ्राईट होतं लहानपणी. तुला? हो खूप खूप. म्हणजे मी चड्डी ओली करायचो. इतकं मला स्टेज फ्राईट होतं. इव्हन छोटे छोटे कॅमेराज पण जर मोबाईलचे कॅमेरा जरी आले तरी मी खूप कॉन्शियस व्हायचो. कॅमेरा कॉन्शियस पण मी होतो. खरं नाही वाटणार आता कोणाला. हो हो मलाही नाही वाटत. पण सो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी गाणं गाणार होतो तेव्हा 1 महिना मी त्या गाण्याची तालीम केली होती. मला आठवतंय. रोज संध्याकाळी आमचा अभ्यासानंतर 1 तास असायचा जेव्हा मम्मी माझं ते गाणं घ्यायची. आणि जेव्हा ती वेळ आली आमच्या कामतचाळीमध्ये बाजूलाच गणपतीचं जिकडे स्थापना होती त्याच्या बाजूलाच स्टेज असतं. त्या स्टेजवर मी गेलो आणि मी रडायला लागलो. बरं. आणि मग मी धावत सुटलो स्टेजवरून. अरे त्या स्टेजवरून धावत मी मागच्या तिकडे मागून वगैरे असं चढून वगैरे वर जातो तिकडे मला धरला. मग आणला मग स्टेजच्या पुढे आणला आणि मम्मीने मला गायला लावलं. मी ते गाणं गायलो नाही. बर मी शेवटी ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार बर हे गायलो आणि मग तिकडून निघालो. पण ते पहिलं पाऊल. हा त्या रंगमंच. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारने जो कॉन्फिडन्स दिला मला त्याच्यानंतर मग
मग मागे वळून हळूहळू बघितलं. हो हो शाळा तुझी पार्लेटी आहे. करेक्ट तर पार्ल्यातले जे संस्कार, जसं तू घरातले संस्कार सांगितलेस, हो तसं पार्ल्याला एक वेगळी सांस्कृतिक जडणघडण आहे. पार्ले टिळक शाळेतल्या माझ्या सगळ्या टीचर्स आहेत ना हम्म, त्यांना म्हणजे त्या काहीतरी वेगळेच लोक आहेत ते हम्म, कारण की त्यांनी मला इतकं सपोर्ट केलंय खरं तर मी इतका टवाळ होतो हम्म. मवाळ होतो आणि सगळ्या प्रकारच्या मस्त्या मी करायचो बर. त्यामुळे टीचरनाही त्रास खूप दिलाय पण त्यांनी मी स्कूलकडनं वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला जायचो हम्म, मोनो ऍक्टिंग स्पर्धेंना जायचो तर त्यासाठी त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला त्यामुळे असे जा हम्म, कर आणि तुझं अटेंडन्स आहे आम्ही बघू मग नंतर नंतर असा काळ आला जेव्हा मला शूट्स ना जावं लागायचं हम्म. सो मला अनेक दिवस शाळेत येता यायचं नाही बर. तर तेव्हाही त्यांनी मला सपोर्ट केलंय माझा नंतर वेगळा अभ्यास घेण्यात आलाय वा. सो ते सगळं माझ्या मते शाळेने मला त्या बाबतीत खूप दिलंय इनफॅक्ट बालश्री जी स्पर्धा असते येस. त्या स्पर्धेसाठी मला शाळेकडनं पाठवलं होतं आणि वा. महाराष्ट्रात मी त्याच्यात डान्स सिंगिंग आणि ऍक्टिंग या सगळं तीन केलं याच्यात होतंस. त्या तीन याच्यात पहिला आलो होतो वा. सो तेव्हाही त्यांनी मला गुजरातला जायला आणि काय काय पुढे नॅशनल्स करायला तेथेही मला त्यांनी सपोर्ट केला तिथे 2 महिने मी शाळेत नव्हतो गेलो तरी बर. त्यांनी मला काही म्हटलं नाही सो पण त्या ह्याच्यानी खूप सपोर्ट त्यांनी मला शाळेकडनं मिळाला. येस पण तू म्हणालास की तू टवाळखोर होतास आणि अनेक प्रकारची मस्ती केलीस. आम्हाला आवडेल ऐकायला काय मस्ती केलीस. तशा तर खूप आहेत सांगण्यासारख्या कुठल्या त्या आठवतो हा. हा, ज्या सेन्सॉर्ड नाही. अं, एक माझं होतं स्पोर्ट्स डे हा माझा सगळ्यात आवडता डे माझा तुझा. हा माझा सगळ्यात आवडता दिवस हा स्पोर्ट्स डे असायचा कारण स्पोर्ट्स डे ला आमच्या इकडे बँड वाजवायचे स्कूलवाले हम्म, प्रत्येक रनिंग रेस चालू हम्म. झाली की संपलं की थांबायचं असं प्रत्येकाला असायचं त्यामुळे मी धावायचो नाही मला माहिती असायचं की धावणारे मी हारणारच आहे त्यापेक्षा जरा लोकांना मनोरंजन तरी करेन हा. असं म्हणून मी रनिंग रेस मध्ये नाचायचो मग ते मी नाचणं चालू केल्यानंतर लोक वेड्यासारखं चिअर करायला लागलेले मग ते मला अजून आवडायला लागलं मग मी प्रत्येक रेसमध्ये नाचायचो मला सरांनी एक आठवडा उलट बसवलं होतं खिडकीकडे तोंड करून अरे बापरे. ते म्हणाले यू आर डिसरिस्पेक्टिंग द स्पोर्ट बर. तर मी त्यांना खूप उद्धट उत्तर दिलं होतं सर मी रेस नाही जिंकू शकत पण मी मनात जिंकू शकतो ना असं होतं असं तुझं. मी त्यांना उत्तर दिलं होतं तेव्हा हम्म, तर त्यांनी म्हणाले ठीक आहे आता तू तिकडे बघ हम्म. आणि बस त्यामुळे ते मला आठवत आहे पण एक अजून गोष्ट मला आठवते आमच्या म्हणजे ते इतकं वाढलं नंतर हा. स्पोर्ट्सचं की आमचा जो फास्टेस्ट रनर होता जो हा. माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे आजही हम्म, तो आणि माझ्यात बेट लागली हम्म. की रनिंग रेसला सगळ्यात जास्त चिअरिंग कोणाला मिळणार बर. तर आम्ही दोघं 10वी ची रेस होती हम्म. 10वी ची असे थांबलोय रनिंग रेस चालू होते आणि असं मागून सगळे ओरडत होते मनमीत आणि मग मी त्याच्याकडे असं बघितलं असं आणि मग मी धावलो आणि त्या दिवशी मी 3 ते 4 मिनिटं नाचत होतो आणि मला कोणीही थांबवलं नाही. अरे वा. कारण सगळ्यांना माहित होतं की ही माझी 10वी आहे आणि माझी शेवटची रेस आहे याच्यानंतर त्याच्यात मी पुन्हा कधी नाचणार नाचणार नाही. नाही याच्यानंतर सो खूप नाचलो आम्ही त्या दिवशी पार्लेट एक झालं, त्याच्यानंतर पुन्हा डहाणूकरला तू आलास. पुढची 5 वर्ष डहाणूकरमध्ये हो होतीस. डहाणूकर आणि नाटकाची चळवळ यांचं एक नातं आहे. हो अनेक एकांकिका तू केल्यास, तर त्या एकांकिका म्हटल्यानंतर जो कॉलेजमधल्या मुलांची जी पॅशन असते हो त्याबद्दल सांग. एकांकिका म्हणजे मला वाटतं एकांकिका करणं सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी आहे की तुम्ही वर्स्ट कंडिशन्स मधनं काहीतरी एक प्रोडक्ट घेऊन बाहेर येतात हम्म. आणि त्या ज्या कंडिशन्स असतात त्याच्यात तुम्ही शांत राहून काम करण्याची सवय तुम्हाला लागणं खूप हम्म. गरजेचं आहे कारण आपल्याकडे ज्या हेक्टिक लेवलला काम होतं ते तुम्हाला नंतर हेक्टिक वाटणारच नाही हम्म. कारण आम्ही म्हणजे मला आठवतं एका वर्षात मी 5 वेगवेगळ्या एकांकिका केल्या होत्या 5 एकांकिकांमध्ये मी मुख्य पात्र करत होतो हम्म. त्यामुळे इतकी व्हरायटी मला करायला मिळाली त्यात असंही व्हायचं की 2 दिवसांनी एकाची राऊंड आहे त्याच्या लगेच पुढच्या दिवशी वेगळ्या Youth festival एकांकिकेची असेल. राऊंड आहे हम्म. हिंदी एकांकिका मराठी एकांकिका त्यामुळे रिहर्सल्सचा टाइम पण जो आहे ना तर आम्ही रात्री 3-3 वाजता पण रन थ्रू केले बरं.
आणि अश- कॉलेज परवानगी द्यायचं. कॉलेज तेव्हा द्यायचं परवानगी, आता हम्म, नाही देत. हम्म, ते पण आमच्यामुळेच नाही देत, कारण की एकदा असं झालं तर रंथरू म्हणजे आपण प्रयोगासारखी रंथरू करतो. हम्म, त्यामुळे रात्री 3 वाजता एकदा मी रंथरू करत होतो आणि हम्म, माझा आवाज इतका होता की 2 गल्ल्या सोडून बिल्डिंग मधल्या काही लोकांनी पोलिसांना फोन केला की कॉलेजमधनं जोरजोरात आवाज येत आहेत, हम्म. तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन बघा, काहीतरी झालंय कॉलेजमध्ये. बर तर एकांकिका आमची रंथरू चालू असताना तिकडे दरवाजाकडे ठा 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 पोलीस आले हम्म, आणि आम्हाला सगळ्यांना हाकलला. बर त्याच्यानंतर मग आमचं सगळं ते बंद झालं. पण तरी सुद्धा नंतर एकांकिकात काम करणं चालू होतं. अर्थातच ते हा, कसं सोडू शकतो फक्त ते. रात्रीची प्रॅक्टिस, रात्रीची प्रॅक्टिस तालीम बंद जी झाली. होती ती बंद झाली. हो, पण त्या सगळ्या गोष्टी, रात्रीची प्रॅक्टिस, मग रात्रभर प्रॅक्टिस करून ते सकाळी जाऊन परफॉर्म करणं, चेंजिंग सगळ्या गोष्टी म्हणजे येस. इतक्या चेंजेस होतात, इतके चेंजेस होत असतात. आम्हाला मला तर आठवतंय INT फायनलला वगैरे जाता जाता पण आमची 5-7 वाक्य चेंज होत होती गाडीमध्ये. ओ. गाडी असं अशा लेवलला चेंजेस होतात. हम्म, तुम्ही ऑन टोज असता, खरंय. तुमचं डोकं ऑन असतं तुम्ही. आणि तिकडे मला वाटतं सगळ्यात चांगली गोष्ट मला जर हम्म, एकांकिकेमधनं मिळाली असेल तर ती आहे लिसनिंग. हम्म, मी ऐकायला लागलो. मी जस्ट वाक्य वाचणं आणि ते चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करण्याच्या पलीकडे जाऊन पण अभिनय असतोय मला तेव्हा. कळलं. हा, मग त्याच्या आधी थोडं उपजत गुणांमध्ये माझ्या ते असेल, हम्म, पण तेव्हा मला ते ऍक्च्युली माझ्या कंट्रोलमध्ये आलं की मी ऐकतोय समोरचं. कारण की हम्म, ही अशी वाक्य मिळायची की तशीच्या तशी थोडी पाठ करू शकणार होतो. बरोबर. तर मग त्याचा अर्थ समजून घेणं, ते हम्म, काय आपल्याला तेव्हा वाटतंय म्हणून हे असं येतंय, अच्छा समोरचा असा बोलतोय तर त्या हिशोबाने आपला टोन येतोय. हम्म. तर हे सगळं मला त्या एकांकिकेच्या प्रोसेसमधनं मिळालं. एकांकिकेच्या प्रोसेस बद्दल बोलताना सध्या आता INT जवळ येते, मग INT जिंकतील लोक, युथ फेस्टिवल सुरू आहे त्याच्यातही जिंकतील, मग सवाई असेल जानेवारी 25ला. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक दिग्दर्शकांच्या हाताखालून तू गेले असशील एकांकिकामध्ये. हो. काही दिग्दर्शक असतात जे ओरडतात, कधी कधी मारतात. तर तुझ्या बाबतीतले असे दिग्दर्शक कोणी होते का, खूप स्ट्रिक्ट होते एकांकिकांच्या बाबतीत, का खूप मवाळ होते? नाही, स्ट्रिक्ट म्हणजे माझ्या मते सगळ्यात जास्त भीती मला स्वप्नील जयकर सरांचीच वाटायची. बर. ते आम्हाला पण ते मला कधी असे ओरडले नाहीये. हम्म, फॉर्च्युनेटली म्हणजे मला माहित नाही, कधी बाकीच्यांना ते खूप ओरडलेत, पण मला ते कधी ओरडले नाहीत. इनफॅक्ट मी कॉलेजपासूनच मी त्या ह्या फिलॉसॉफीमध्ये बिलीव्ह करत नाही, डिरेक्टर्स ऍक्टर, हा. रायटर्स ऍक्टर. हम्म, मी फार कोलॅबोरेटिव्ह काम करण्यावर बिलीव्ह बर करतो. बर. म्हणजे मी असं सांगाम्या टाईप झोन मध्ये जात नाही. नाही. मी ऍक्च्युली बोलतो, मला काय वाटतंय ते मी सांगतो, त्याला काय वाटतंय ते मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हम्म, त्यामुळे असं इक्वेशन असल्यामुळे बाकीच्या मुलांचं डिरेक्टर्स बरोबरचं वागणं आणि माझं थोडं वेगळं त्यात होतं. फरक होता. हा, कारण की मला खूप प्रश्न पडायचे आणि त्याची उत्तरं माझे को ऍक्टर देऊ शकायचे नाही. हम्म, त्यामुळे मी ते जाऊन सरळ त्यांनाच विचारायचो. मग त्यांना मला काय लूप्स वाटतायत का काय, किंवा मला एखादा सीन इम्प्रोव्हाइजच करून हवाय, तर मग ब्रेकमध्ये आम्ही ब्रेक नाही घ्यायचो. हम्म, मग मी तो सीन इम्प्रोव्हाइज करायचो आणि कम्प्लिटली एक वेगळा सीन त्यांना आणून दाखवायचो. हम्म, सो माझा असा इनपुट असल्यामुळे मला कधी असे खूप स्ट्रिक्टली वागवलं गेलं नाहीये हम्म, हम्म. त्या अख्ख्या ह्याच्यात. आणि त्यामुळे खूप चांगलंही काम मला त्याच्यातनं करता आलं त्या सगळ्या प्रोसेसमधनं. सो टचवूड मला तसे डिरेक्टर्स पण मिळाले की जे मला असे बोलणार नाहीत की तू काय शहाणा आहेस, हम्म, तू काय सांगतो. हम्म. त्यांनी पण ते समजून घेतलं आणि खरंय. मला तसं करू दिलं. बरोबर. एकांकिकांसाठी तुला अनेक पारितोषिक आहेत. मुख्य म्हणजे इप्टामधलं अतिशय एक मानाचं अवॉर्ड आहे, त्याविषयी ते सुद्धा तुला मिळालं. हो, बलराज साहनी, बापरे त्याचा तर किस्सा आहे. हम्म, त्या दिवशी 2 एकांकिका होत्या आमच्या हा. आणि दोन्ही एकांकिकांची फायनल होती, मराठी हिंदी. मराठी INT फायनल हा. आणि हिंदी इप्टा फायनल एकाच दिवशी होती. तर दुपारी आमची एकांकिका होती. आम्ही अर्थातच पहिला स्लॉट मागितला कारण की आमचा तिकडे तिसरा होता. बरोबर. INT ला तिसरा होता. INT ला पहिला, इप्टाला तिसरा. बरं. सो INT चा प्रयोग करून लगेच निघून आम्हाला कट टू कट पोचून इप्टाचा प्रयोग करायचा होता. आमचा टेम्पो काही पोचला नाही. पहिली एकांकिका आम्ही करू शकलो नाही. आम्ही दुसरे जे होते त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज करा, आमचा टेम्पोच आलेला नाहीये, तो अडकलाय. तो आला, तो येईपर्यंत आम्हाला असं कळतं की आम्हाला इप्टामधनं डिबार केलंय. बरं. तिकडे राडे चाललेत. ते बोलतात किती रिस्पॉन्सिबल आहात तुम्ही, असं. आम्ही त्यांना सांगतो 2 आहेत, तो ट्रकचा प्रॉब्लेम झाला, असं झालं तसं झालं. तर पहिली INTची एकांकिका होण्याच्या आधी मला हे कळलंय की आम्ही इप्टामधनं डिबार झालोय आणि प्रचंड खच्चीकरण झालेलं. कारण आता आपण त्याच्याकडे इतक्या लाईटली बघू शकतो, पण कॉलेजमध्ये असताना ते नाही, नाही, ते सर्वस्व अवॉर्ड असतं. महत्वाचं आहे. हो, ते सर्वस्व असतं की असं झालं की अरे याच्यासाठी दिवस रात्र मेहनत केली, आज त्याच्यातनं डिबार झालं. पण त्या ह्याच्यात
तो INTचा मी प्रयोग केला आणि तो प्रयोग मला हवा तसा झाला नाही. त्याच्यासाठी प्राइज वगैरे मिळालं आम्हाला, पण मी ती एकांकिका पण नाही आली आणि तो सगळा जरा गंडेश झाला प्रयोग. तर आम्ही सगळे खूप उदास झालो होतो आणि नंतर आम्हाला कळतं की तिकडे डिरेक्टर्सने वगैरे जाऊन हातापाया जोडून आम्हाला ते म्हणाले की तुम्ही बाबा सेकंड लास्ट करा. अच्छा. तर आम्ही पोचेपर्यंत सेकंड लास्टचा नंबर आला होता. त्यामुळे आम्हाला झालं का तुम्ही लास्ट करा बाबा, आता करा असं म्हणून त्यांनी आम्हाला करायला दिलं आणि आम्ही पेटून उठलो होतो असे की आता असा प्रयोग करू की वाट लावून टाकू. आणि त्या दिवशी जो प्रयोग झाला त्याच्यानंतर म्हणजे माझ्या मते त्या एकांकिकेचा वन ऑफ द बेस्ट शोज तो होता. कोणती होती? कुआमा डूब जाऊंगी. आणि तेव्हा सतीश शहा सर जज होते वा. आणि ते माझ्याशी येऊन 10-12 मिनिटं असे माझ्याशी असे भरभरून बोलत होते आणि आम्हाला सांगत होते की तुम्ही प्रोफेशनल ऍक्टर्स सारखी कामं करताय आणि तुम्ही बिलकुलच वाटत नाही आहात की तुम्ही कॉलेज लेवलला काम करताय असं वगैरे. त्यामुळे इतकं बरं वाटलं होतं तेव्हा की म्हणजे जोशाचा काहीतरी फायदा झाला. तिकडे नाही पण इकडे आम्ही झाडू मारला असं. आणि मग ज्यावेळेला ज्यावेळेला तुला कळलं की बलराज सहानी अवॉर्ड मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेताचा, त्या क्षणी ती अनाउन्समेंट झाल्यावरचा जो क्षण आहे त्याबद्दल. खरं तर मग खूप बरं वाटलं मला. ऍक्च्युली एकांकिका पहिली आली त्याच्यात मला जास्त आनंद होता. टीम हो. आणि बलराज साहनी वगैरे मिळालं तर ते तर आहेच. म्हणजे इतकं प्रेस्टिजियस अवॉर्ड तुम्हाला मिळतं तेव्हा तुम्हाला फार छान वाटतंच. पण माझं आणि अवॉर्डचं जरा नातं थोडं जरा वेगळं आहे. म्हणजे माझं काय म्हणू, मला एवढे अवॉर्ड ही सिस्टम एवढी पटत नाही. हा, म्हणजे असं ती अप्रिसिएशन म्हणूनच बघावं त्याच्याकडे. कोण कोणापेक्षा जास्त चांगलं आहे अशा दृष्टिकोनाने त्याच्याकडे नेहमीच बघितलं जातं, म्हणून मला ती पटत नाही. बरं. ते अप्रिसिएशन पुरतं राहिलेलं नाही. आणि अर्थातच ते तज्ज्ञ असतात सगळे, पण शेवटी ते त्यांचंच मत आहे. ते त्या 500 लोक जे तुम्हाला बघतायत, तुम्हाला अप्रिशिएट करतायत, त्यांचं मत नाहीये. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ते सगळ्यांचं मत नसल्यामुळेही मला नाही पटत की हा ठीक आहे अवॉर्ड मिळालं असं झालं, अशा झोनला मी असतो. त्याचा मला खूप फायदाही झालाय, कारण की मला अवॉर्ड मिळालं नाही मिळालं याचा मला फरकच नाही पडत. सो मला ते वाटतं की ती तशी लाईन आहे की तुम्हाला जर मिळाल्यावर खूप आनंद होत असेल ना, तर तुम्हाला नाही मिळाल्यावर खूप दुःख पण होणार. सो तुम्हाला जर ते नाही मिळाल्यावर काहीच नाही वाटत आहे ना, तर मग तुम्हाला मिळाल्यावर पण तेवढा आनंद कदाचित नाही होणार. तसं म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसं होतं की मला अवॉर्ड मिळालं तर मला असं असतं की अच्छा वाव. पण ती कलाकृती लोकांपर्यंत पोहोचली, लोकांना ती भावली, लोकांवर त्याचा काय इम्पॅक्ट झाला आपल्या या कामाचा, ते बघणं माझ्यासाठी ती मेजरमेंट आहे माझ्यासाठी की माझं काम कसं होतं हे बघण्याची. तुझा परफॉर्मन्स एकांकिकांमधला बघायला बाबा कधी आले होते? हो, म्हणजे काय, यायचाच ना पप्पा माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक फायनलला यायचाच बघायला. आणि त्याला मी विचारायचो कसं झालं, तेव्हा तो मला सांगायचा हा बरं झालं. मग मला कळायचं की हा चांगलं झालं. बरं म्हणजे बरं म्हणजे चांगलं. तू पप्पाला, देवेंद्रला ए बाबा ए पप्पा असं म्हणतोस, तर ते जे फ्रेंडली नातं आहे वडील आणि मुलामधलं, आणि घरातली शिस्त पण आहे तुमच्या, तर त्याविषयीचा. पप्पा वेगळाच माणूस आहे. म्हणजे इवन माझी मम्मी पण, मी त्यांना मॉम पॉप पण म्हणतो, मम्मी पप्पा पण म्हणतो. आणि ते इतके काय म्हणू, इतके वेगळे आहेत ना, म्हणजे ते त्या 10% पेरेंट्स मधले लोक आहेत की जे त्यांच्या मुलांना ऍक्च्युली एक्सप्लोर करायला देतात. त्यांच्या लाईफ एक्सपिरियन्सेस वरनं आमचं लाईफ डिसाईड नाही करत. सो त्यांनी ती स्पेस मला आधीपासून दिली आहे. मी ते बघत आलोय की ते आमच्याशी कसे बोलतात. आधीपासून त्यांनी आम्हाला लहान समजून आमच्याशी कधी संवाद नाही साधला. त्यांनी जर आम्हाला काही माहित नसेल तर ते आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलंय, नाही माहित असेल तर मित्रा तुझा तू शोध, ही मुभा दिली आहे. त्यामुळे आमचे कॉन्व्हर्सेशन पण असे तासन तास, मी पप्पाशी बोलतोय, मला कुठल्या तरी कलाकृतीबद्दल काहीतरी वाटलंय त्याच्याबद्दल आम्ही गहन डिस्कशन करतोय. ऑल द बेस्टचा पण आता एक किस्सा आहे की आम्ही तालीम करत जेव्हा होतो ऑल द बेस्टची, तेव्हा 2 महिने तालीम करत होतो आणि 1 महिना झाल्यानंतर वगैरे पण आम्हाला असं होत होतं की अजून आपण काहीतरी शोधूया. तर तेव्हा पप्पा 3 वाजता रात्री येरझाऱ्या घालत होतो घरात.
तर ते मी बघितलं आणि मी असं बाहेर गेलो, येरझाऱ्या घालतोय. तर मी त्याला विचारणार की अरे काय झालं, इतक्यात त्यांनी मला बघितलं आणि आमच्या रिहर्सल मधला तो बोलला, अरे तू तिकडे ते घेतोस ना, ते तसं नको घेऊ, असं असं कर असं कर. आणि आम्ही तिकडे 20 मिनिटं गप्पा मारत बसलो. बरं. मी त्याला विचारलंही नाही, त्यांनीही मला विचारलं नाही तू का उठलास. आणि आमचं ते कॉन्व्हर्सेशन झालं, ओके ओके उद्या करू असं म्हणून आम्ही परत दोघं मग आपल्या आपल्या रूम्स मध्ये गेलो. ओके. सो ते ते इतकं बॉन्डिंग महत्वाचं आहे हा, त्यामुळे वडिलांचं. ह्या नात्याला मी आहोजाव नाही करू शकत. हम्म. मला अरे तुरेच येतं तोंडाला. खरंय. मनमीत, एकांकिका स्पर्धांबद्दल आपण बोलतोय आणि जेव्हा फायनल राऊंड असते त्यावेळेला प्रत्येक कॉलेज चीअर अप करत असतं, एकमेकांमध्ये एक वेगळी आपण एक फाईट असते म्हणूया, स्पर्धा असते म्हणूया. आणि त्यावेळेला कधी कधी असंही होतं की एखादं कॉलेज दुसऱ्या कॉलेजची एकांकिका पाडण्याचा पण प्रयत्न करू शकतं. हम्म. ओके. तर त्या बाबतीत तुझी काय ऑब्झर्वेशन आहेत किंवा हे विरुद्ध ते असं एक वॉर असतं ते म्हणजे, हो. तर त्याबद्दल काय सांगता? नाही तसं तर वॉर मी लहानपणापासून बघत आलोय. हम्म. मी शाळेत असल्यापासून एकांकिका बघत आलोय. हम्म. पण आमच्या वेळेला ते संभव मी तशा मेंटॅलिटीचा नाही की मी कोणाची एकांकिका जाऊन पाडेन हम्म. किंवा वगैरे. आता INT ची वगैरे आमची फायनल वगैरे व्हायची तर मी जाऊन माझ्या रुईयाच्या मित्रांना वगैरे बरोबर बसायचो, हम्म. त्यांच्यावर टाइमपास करायचो, त्यांच्या इकडून रुईया रुईया ओरडायचो. हम्म. त्यामुळे मला फारसा तसा फरक नाही पडायचा. माझ्या एकांकिका वगैरे लोकांनी पाडायचा प्रयत्न केलाय केलाय. खूप आवाज वगैरे करून, बर. पण हार्डली 1-2 ठिकाणी. हा, जास्त नाही. आणखी इन जनरल तिकडे त्या सगळ्या सर्कलमध्ये मी पण फिरायचो, सगळ्या एकांकिकावाल्यांशी मी सगळ्यांशी एकदम चांगलाच वागायचो. मी तर आमच्या नंतर जे एकांकिका असायच्या त्यांना त्या सगळ्या ऍक्टर्सना बोलतो, वाट लावा आमची, वाट लावून टाका आमची, लेट्स गो असं वगैरे जाऊन मी त्यांना प्रोत्साहन द्यायचो. बर. त्यामुळे ते पण हसायचे, लाईटली घ्यायचे. हम्म. सो तो सगळा माहोल मी तरी मला तो आवडायचा नाही, त्यामुळे मी तो नेहमीच अवॉइड केलाय. खरंय. आणि त्यामुळे तुझी चांगली मैत्री होऊ शकली दुसऱ्यांची, हे महत्वाचं. सगळ्या कॉलेजवाल्यांची. त्यामुळे आता आम्ही जेव्हा सगळे आमचं ठसण मिसण जे काय हा. लोकांची होती, हा. ते लोक तर आता काही एकमेकांशी बोलत नाही. पण आता मी अनेक कॉलेजेसच्या माझ्या जे तेव्हा कॉम्पिटिशनला होते त्या सगळ्यांबरोबर माझे रिलेशन खूप चांगले आहेत. खरंय. एकांकिका स्पर्धांच्याच मुद्द्यांच्या अनुषंगाने येतो की आता आपण बघ, INT आणि मृगजळ उन्मेष तेव्हा होते, पण आता अनेक ठिकाणी हा करंडक तो करंडक असे बरेच करंडक असतात आणि तू अशा स्पर्धा अटेंड करत असशील. विषयांमध्ये काही फरक पडलाय एकांकिका सादरीकरणात? तुला काय वाटतं, तुझं एक मत काय? हा, काही एकांकिका आहेत ज्या आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही वेगळे प्रयत्न करायचा त्यांचा एक असं मानस आहे, दिसतो तो. सेट वाईज खूप ग्रँजर येते. मोमेंट्स ज्या एकांकिकेमध्ये असतात त्या म्हणजे आता जी मी रिसेंटली एक मला आता आठवते, ती चिनाब से राबी तक हो. नावाची एक एकांकिका मी बघितली होती. त्याच्यात म्हणजे इट इज अ व्हिज्युअल ट्रीट. हम्म. त्या एकांकिकेचा जर्म तसं म्हटलं तर फार लहान आहे स्टोरी वाईज, हम्म. त्याची ग्रॅव्हिटी वाईज नाही म्हणते, हम्म. ती ग्रॅव्हिटी तर त्याला खूपच आहे. पण स्टोरी वाईज ते फार छोटे, पण तिचं जे सादरीकरण आहे, सादरीकरण. करेक्ट. तो आगीचा ट्रेनला आग लागण्याचा सीन तुम्ही स्टेजवर दाखवताय, तर त्याचा जो एक इम्पॅक्ट आहे ना, तर तो मला वाटतं की जसा सिनेमांमधला व्हिज्युअल इम्पॅक्ट Correct. असतो तसा कुठेतरी स्टेजवर आणणं फार कठीण असतं आणि तो मिळतोय आपल्याला तसा इम्पॅक्ट. सो ती खूप मोठी गोष्ट आहे. एकांकिकेसाठी मला वाटतं की खूप डोकं लावणारी लोक आहेत आपल्याकडे, पण बजेटचा सगळ्या कॉलेजेसचा इश्यू असतो. खरंय. खरंय. आमचाही तसं होताच आणि प्रत्येकाचा असतो. तसं काय कुठलंही कॉलेज असं सॉलिड नाही. कधीतरी कोणीतरी प्रयत्न करतं आणि मोठी एकांकिका घडते, पण प्रत्येक वेळेला तसं होत नाही. त्यामुळे तसं जर आम्हाला बजेट वगैरे नवीन पोरांना मिळालं किंवा काहीतरी असं वेगळं करण्याची एक जर त्यांना खाद आहे, तर त्याच्यासाठी पैसे तर लागतातच. बरोबर. सो ते मिळाले तर माझ्यामध्ये खूप लोक खूप काहीतरी वेगळं करू शकतील आता. खरंय. एकांकिका स्पर्धांच्या निमित्ताने तुझी अनेकांची मैत्री झाली, बरोबर आहे, पण कॉलेजमधले तुझे असे मित्र ज्यांचा तुला उल्लेख करावा असं वाटेल, म्हणजे डहाणूकरला एक वेगळी नाट्य चळवळ आहे हो, हो. आणि त्या माध्यमातनं जे मित्र झाले ते? हो, माझ्या मते विभव राजाध्यक्ष. राजाध्यक्ष, प्रथमेश परबला मी कॉलेजच्या आधीच ओळखायचो शाळेपासून, कारण तेव्हा मी टाइमपास केला आणि मग मी कॉलेजमध्ये गेलो. सो प्रथमेश, राजस सुळे, कुणाल शुक्ल, आकांक्षा अशोक, ऋग्वेद फडके, असे माझे ऋषी धामापूरकर, असे अनेक आमचा जो एक ग्रुप आहे, मला वाटतं हा आमचा जो ग्रुप आहे ना, यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालंय. बरं. ही माणसं म्हणून पण इतकी ऑन आहेत आणि ऍक्टर्स म्हणून पण तेवढेच ऑन आहेत. सो मला बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला
चांगले ऍक्टर्स मिळत नाहीत समोर. त्यामुळे एकांकिका प्रोसेस ती नशिबावर आहे तुमच्या, की तुम्हाला बरोबर. चांगले ऍक्टर्स मिळणं खरंय. आणि एक चांगली कलाकृती घडणं. सो ते मला या सगळ्या लोकांच्या मार्फत मिळालं, की चांगल्या ऍक्टर्स बरोबरची गिव्ह अँड टेक, त्याच्यातनं घडणारा संवाद हे एक्सप्लोअर करता आला. खरंय. ज्या वेळेला तुला अशी वेगवेगळी अवॉर्ड मिळत गेली त्यावेळेला कॉलेजमधनं झालेलं जे कौतुक आहे तर त्यातले काही किस्से सांगशील की आपण बघतो असा चषक घेऊन येतो हो मग प्राचार्यांसमोर आपण तो चषक दाखवतो हो त्यांना हो हो करेक्ट. नाही मला आठवत आम्ही यायचो दाजी काका करंडक पुण्याचं आहे, त्याची मला एक आठवण आठवते हम्म. की ते आम्ही जिंकलो होतो आणि दोन्ही एकांकिका आमच्या नंबरात आल्या होत्या, मराठी हिंदी. दोन्ही आणि हा ती ओपन कॉम्पिटिशन होती, सगळ्या लँग्वेजेस वाईज सगळं सगळं असं. त्याच्यात आम्ही जिंकून आल्यानंतर ती चांदीची ट्रॉफी आम्ही दाखवली आमच्या प्रिन्सिपलना आणि ते पण खुश झाले. आणि आम्ही ढोल ताशा आणला होता कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये. वा सो कॉलेजच्या त्या मधल्या अख्ख्या गँगवे मध्ये आम्ही तिकडे ट्रर आणि सगळं नाट्य मंडळ तिकडे जोर जोरात नाचते तासभर क्या बात आहे. आणि वेड्यासारखी मजा केली होती. सो ते ते कम्प्लिटिंग फिलिंग होतं, एवढ्या सगळ्या प्रोसेस नंतर जिंकलो आणि आता सेलिब्रेशन. खरंय. शाळेत असताना तू म्हणालास मगाशी की शूटिंगला मी जायचो. शाळेत असताना कोणत्या म्हणजे मालिकेत होतास चित्रपटात होतास कोणतं शूटिंग शूटिंग चित्रपट म्हणजे माझा पहिला चित्रपट होता फरारी की सवारी, राजेश सरांचा. त्याच्यानंतर डब्बागुल नावाचा एक रियालिटी शो मी केला बर आणि त्याच्यानंतर टाइमपास. हो सो मग ते सगळं शालेय जीवनाचं ह्या मालिका मध्ये मी काम नाही केलं. पण चित्रपट अगदी छोटे रोल केलेस ते पण नंतर मोठे कॅमिओ. हो हो Cameo. कॅमिओ, कारण की मला बघायचं होतं की काय असतं प्रोसेस, काय कशी वगैरे असं. टाइमपासचा तू आता उल्लेख केलास प्रथमेश परबचा उल्लेख झाला. टाइमपास मधलं जे तुझं कॅरेक्टर होतं ते सुद्धा खूप लोकप्रिय झालं. हो त्याविषयी आवडेल. टाइमपास मधल्या कॅरेक्टर बद्दल मी त्याचं फार काही श्रेय घेत नाही. ते म्हणजे जरा मी उपजत गुणांवरच बाजी मारलेलं पात्र आहे ते खरं तर. त्याच्यात तेव्हा काही एवढा विचार नव्हता. मला वाटायचं की हे खूप फनी वाटतं, हे करून बघूया, अशा लेवलला केलेली गोष्ट आहे. इट इज नॉट अ वेल थॉट कॅरेक्टर. बट तेव्हा ऑथर बॅक कॅरेक्टर होतं ते. अर्थातच आम्ही खूप गोष्टी इम्प्रोव्हाइज केल्याच आहे तिकडे. आम्ही अख्खे सीन इम्प्रोव्हाइज केले. जसं की तो रक्ताने ली वाला सीन जो आहे तो बऱ्यापैकी इम्प्रोव्हाइज सीन आहे. सो तसा आम्ही केलंय. पण तेव्हाच्या त्याचं काही मी एवढं श्रेय घेणार नाही की तेव्हा मी खूप मस्त काहीतरी केलं असं. दिग्दर्शकांबद्दल मला इथे विचारायला आवडेल कारण आता तू टाइमपासचा उल्लेख केलास. रवी जाधव सर असतील किंवा व्हेंटिलेटरसाठी राजेश मापुसकर सर असतील, सवारीसाठी पण. हो तर रवी जाधव यांची दिग्दर्शनाची पद्धत, राजेश मापुसकरांची दिग्दर्शनाची पद्धत त्याबद्दल. नशिबाने ना मला फार टेक्निकली साऊंड डायरेक्टर्स बरोबर काम करायला मिळालंय. त्यामुळे स्क्रिप्टिंग लेवलला तर ते चांगलं काम आमच्याकडनं करून घेतातच, पण टेक्निकली पण ते इतके काय म्हणतात टेक्निकली साऊंड होते ना की ते आम्हाला तसं समजवायचे. मला इनफॅक्ट शॉर्ट डिव्हिजन्स, एडिटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी समजल्यात ह्या डिरेक्टर्समुळे. कारण की ते आम्हाला तसं सांगायचंय, तुझं इथून लागणार आहे, तुझं हे लागणार आहे, हा असं लागणार आहे, आपण असं घेणार आहोत, आधी वाईडनी सुरू करणार आहोत, मग आपण जवळ जाणार आहोत. हे सगळं आम्हाला तेव्हा काहीच माहित नव्हतं. सो हे आम्हाला ते एक्सप्लेन करायचे. तेव्हा मला कळायचं हा कॅमेरा हलतोय म्हणजे काय होतं याच्यानंतर. आम्हाला त्या प्रश्नांमध्ये त्यांनी ठेवलं नाही. हे एक झालं. त्याच्यानंतर रवी सर हे तर म्हणजे धमाल, आमच्याशी एकदम छान गप्पा मारत चिल मध्ये. कारण आम्हाला ते बॅगेज होतच की नटरंग, बालक पालक, बालगंधर्व यांचे दिग्दर्शक आहेत हे आणि यांच्यावर आपण आज काम करतोय. तर आम्हाला ते दडपण होतच, पण त्यांनी ते दडपण जाणवू दिलं नाही. ही माझ्या मते त्यांच्यातली सगळ्यात मोठी क्वालिटी होती आणि त्यांच्यामुळे आम्ही ओपन झालो. बघा मी 8वीत होतो तेव्हा, 8वीतला एक मुलगा इतक्या मोठ्या दिग्दर्शकासमोर ओपन होणं ही त्या दिग्दर्शकाचीच कमाल आहे, माझं काहीच नाही त्याच्यात. आणि राजेश सर इज काय म्हणू आपण, डोक्यावर एक 5,000 किलोच्या बर्फाची लादी ठेवलेला माणूस आहे. शांत. व्हेंटिलेटर शूट करणं हे कर्म कठीण काम आहे, कर्म कठीण काम. इतकी मोठी कास्ट, इतके ज्युनियर्स, त्यात आम्ही जे हॉस्पिटलमध्ये काम शूट करत होतो ते वर्किंग हॉस्पिटल होतं. ते हॉस्पिटल असंच बंद आहे आणि त्याच्यात आम्ही शूट होतो असं नव्हतं. सो ते सगळं मॅनेज करणं, तो आवाज मॅनेज करणं, त्याच्यात इरिटेट न होणं,
लोकांना 10 वेळा त्यांना गोष्टी सांगायला लागतात. 15 लोक आहेत सीन मध्ये, तर 15 माणसांना ते सीन समजवतायत. कोणाला नाही कळलं त्यांच्याशी इंटरॅक्ट करतायत. त्या सीन मध्ये काय करायचंय, ह्याचे ऍडिशन, ह्याचे ऍडिशन, मग हे फालतू ऍडिशन आहे पण ह्याला खूप मृदू भाषेत सांगायचं हे फालतू ऍडिशन आहे, तर तेही सांगणं. चिडून नाही करत. हा, कधीही चिडून नाही. हम्म. ही जी त्यांची क्वालिटी आहे ही मी फरारी की सवारीपासून बघत होतो. हम्म. आणि हे मी पप्पालाही सांगायचो की यार काय भन्नाट आहे. पप्पाची क्वालिटी तशी नाहीये. पप्पा डायरेक्ट काढायला घेतो. म्हणजे तो तसा वाला आहे की काय काय नाही मध्ये असं कर असं कर असं कर असं कर, ओरडतो. हा ओरडतो. हम्म. इनफॅक्ट पण आता म्हणजे मला वाटतं की गेली 5-6 वर्ष झाली की पप्पा फार शांतपणे समजवायला लागलाय. पण बरं. त्याच्या आधी म्हणजे पप्पा रडवायचा, हम्म. डायरेक्ट रडवायचा. तर विप्लॅश बघितलंयस ना तू, हो. तो आलाय पप्पा. जे.के. सिमन्स. ओके. तर हे माझ्यासाठी फार वेगळं होतं. हम्म. आणि मला वाटतं की मी ते इतकं अडोअर केलंय की ते मी इम्बाईब पण केलं, हम्म. ते माझ्यात आलंय. त्यामुळे मी फार शांत असतो. हम्म. माझ्या डोक्यावर एक 15 किलोचा तरी बर्फ असतोच हम्म. नेहमी. त्यामुळे मी कधी कुठल्याही सिच्युएशन मध्ये फार असा वर्कटप होत नाही. आय एम व्हेरी रिलॅक्स्ड बिकॉज ऑफ देम. सो या काही क्वालिटीज मला या दिग्दर्शकांकडनं मिळाल्या. आणि त्या घेण्यासारख्या प्रश्न अर्थातच हो. ह्या म्हणजे लाईफ चेंजिंग क्वालिटी. लाईफ व्यावसायिक रंगभूमीवरचं तुझं पदार्पण ते कशात नसेल? ते श्रीबाई समर्थ हम्म. हे नाटक अष्टविनायक प्रोडक्शन, निर्मितीताई, अरुण सर, समीर चौगुले, वनिता खरात आणि मी, असे आम्ही 5 जण. तेव्हा समीर चाचू म्हणजे इतका आत्ता जितका तो नावारूपाला आलेला आहे तेव्हा तो खूप अंडररेटेड होता. आणि मलाही समीर चाचू बद्दल इतकं माहित नव्हतं तेव्हा. मी जेव्हा त्याच्यावर काम करायला लागलो त्याच्यानंतर, म्हणजे तू तर बघितलंयस ते मी नाटक. बघितलं. म्हणजे गेले पहिले 25 एक प्रयोग मी आणि वनिता, त्याचा एक शेवटचा सीन होता जजचा, हो, जजचा. त्याचे तो खुर्चीतनं खाली जायचा. हम्म. तर पहिले 25 एक प्रयोग आम्ही मांड्यांना चिमटे काढायचो एकमेकांच्या, हा. कारण आम्हाला हसू आवरायचं नाही. ओके. तर तेव्हा मला कळलेलं की समीर चाचू हा काहीतरी वेगळाच माणूस आहे. सो मी त्याच्याकडनं अभिनयाचे धडे घ्यायला लागलो. सो मी इन अ वे त्याला माझा गुरुच म्हणतो, कारण की त्यांनी मला कॉमिक टायमिंग, एक तिरकस विचार, प्रत्येक सिच्युएशनचा एक तिरकस विचार कसा करावा ते त्यांनी मला शिकवलंय. कारण तो त्या बाबतीत ऑन असतो. तो कुठल्याही वेळेला मला असं होतं की ह्या एखाद्या सीनच्या एखाद्या या वाक्यावर तुझा हा टेक कसा असू शकतो. तर तो म्हणतो की तेच आहे की जे मनात तुझ्या पहिले 2 विचार येतात त्यांना लाथ मारायची, आणि तिसरा विचार जो आहे त्याच्याकडे जायचं. मग हळूहळू तुला सवय होते की जो तुझा तिसरा विचार आहे तोच तुझा पहिला विचार म्हणून येतो. बर. आणि मग ते तुझं रिफाईन होत जातं. मग हळूहळू तू 10वा विचार पण जो असेल तो तू पहिला विचार आणला पाहिजेस. ह्या लेवलला तुझ्या जातोस तेव्हा तू ते मास्टर करतोस. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोसेस मधून मला त्यांच्याकडे शिकायला मिळाल्या. समीर चौगुले पुन्हा एकदा डहाणूकर. येस, डहाणूकरचं कल्चर तिकडे. डहाणूकर कुठून तरी माझ्याशी असं वेगळंच रिलेटेड आहेच. खरं. हो. श्रीबाई समर्थाचं जे दिग्दर्शन होतं त्याबद्दल. राजेश सर, राजेश देशपांडे, कमाल. ते पण कमाल. त्यांना बघून मला खूप भीती वाटली होती, कारण की 6 फूट 2 इंचाचा माणूस, असा भक्कम आणि आवाज असा बेसवाला, हे बघून मी खूप घाबरलो होतो. आणि पहिलंच नाटक आहे माझं. पण पप्पानी मला सांगितलं होतं की ते खूप मस्त आहेत. त्यांनी ऑल द बेस्ट मध्ये आंधळ्याचा रोल केला होता, त्यांचं ते पहिलं नाटक पदार्पणाचं. आणि त्यामुळे आमचं तसं आधी थोड्या गाठीभेटी झाल्या होत्या. पण ओव्हरऑल प्रोसेसमध्ये मला वाटतं की जितकं डिरेक्टरचं श्रेय आहे तितकं बाकीचे जे माझे को ऍक्टर्स होते, म्हणजे निर्मितीताई, अरुण सर, वनिता आणि समीर ह्यांचंही आहे. कारण की मी एवढ्या दिग्गजांबरोबर काम करण्याचं जे प्रेशर आहे ना, ते माझं घालवण्याचं काम जे होतं ते त्यांनी केलं. त्यामुळे त्यांच्यासमोर मी ओपनली काही करू शकत होतो. पहिले 3-4 दिवस मला गेले खुलायला, पण त्यांनी मला खुलू दिलं. त्यांनी मला काय हवं ते करू दिलं. मग हळूहळू दिग्दर्शकाबरोबर पण मला काही काही गोष्टी बोलता आल्या आणि काही करता आल्या. पण त्यांनी तर मला खूप गोष्टी शिकवल्या. तेव्हा मला एवढं टायमिंग आणि नाटकात थोडा वेगळा पडतो अभिनय. आपण फिल्म सारखा अभिनय नाटकात नाही करू शकत. सो तसावाला असल्यामुळे तो अभिनय कसा आहे, तुला काय पंच करायचंय, कुठलं वाक्य तुला खणखणीत बोलायचंय,
तुझी क्लॅरिटी पाहिजे, तू जे काही बोलतोयस ते पूर्णपणे स्पष्ट ऐकू आलं पाहिजे. कारण की शेवटच्या रांगेतल्या माणसाला तुझा चेहरा नाही दिसत, हम्म, पण तुझा स्वर, तुझे शब्द त्याच्यापर्यंत पोहोचतात. हम्म. सो तुझा भाव जो आहे तुझ्या चेहऱ्यावरचा, तो तुझ्या स्वरातनं आणि शब्दातनं त्याच्या कानापर्यंत पोहोचला वा. पाहिजे आणि त्याला दिसला पाहिजे. सो ह्या गोष्टी निर्मितीताईंनी मला शिकवल्या. निर्मितीताई इज म्हणजे अ गॉडेस हम्म, ऑन स्टेज. म्हणजे त्यांना मला आठवते कित्येक प्रयोग असा व्हायचा. त्यांचा एक सीन होता ज्याच्यात त्या स्वगत म्हणायच्या हम्म, शेवटी. अगदी 1 मिनिटाचं स्वगत होतं. हम्म, प्रत्येक वेळी त्या रडायच्या त्या स्वगत हम्म. बोलताना. आणि इतकं माइंड ब्लोईंग असायचं की ब्लॅकआउट व्हायचं आणि 2 सेकंद मला लागायची की हा अच्छा झालं, आता जायचं. मी इतका रमून जायचो त्याच्यात. त्यामुळे त्या खडे खडे चेहरा म्हणजे असा ब्लँक ब्लँक, म्हणजे अर्थातच त्याच्यात भाव असतातच हम्म, डोळ्यात त्यांच्या, पण फक्त शब्दफेक हम्म, ह्याच्यावर ते टाळ्या घ्यायच्या त्या. हम्म. सो त्या त्या गोष्टी वेगळ्याच वेगळ्याच होत्या. त्यामुळे ते सगळे इन्स्टिट्यूट होते माझे. खरंय. मी श्रीबाई समर्थ व्यावसायिक नाटकात नव्हतो, मी श्रीबाई समर्थ इन्स्टिट्यूट मध्ये होतो. बरोबर. खरं. आणि अरुण नलावडे सुद्धा. अरुण सरांनी मला एक वेगळा धडा शिकवला हम्म, आयुष्यात. त्यांच्यामुळे माझं नाटकावरचं प्रेम, नाटकासाठीचा आदर हा अजून वाढलाय. हम्म, आम्ही सांगलीला प्रयोग करत होतो, म्हणजे आपलं मराठी रंगभूमीचं माहेरघर. माहिती. सो सांगलीला अशी न्यूज आली 2 बेल झाल्यानंतर की अरुण सरांचे बाबा वारले. आणि ते अरुण सरांना कळलं समहाव. त्यांच्यापर्यंत पोहोचलं कसं बसं ते. तर दिलीप दादा गेले अरुण सरांकडे आणि म्हणाले की आपण प्रयोग कॅन्सल करूया, तू निघ आणि जा बाबांकडे. तर सर म्हणाले की नाही, हाऊसफुल शो आहे, मी प्रयोग करणार आणि मग मी जाणार. हम्म, तर मी प्रयोग सुरू झाला, कॉमेडी नाटक. ते स्टेजवरनं जायचे, लोकांना हसवायचे, आत यायचे आणि मी त्यांना बघितलं एंट्रीच्या आधी असं करून एंट्री घेतात. मग ते एंट्री घेऊन नंतर सांगलीच्या सगळा आमचा प्रयोग संपला आणि सांगलीच्या मागे ते त्यांचं मेकअप रूम आहे. तर तो अख्खा प्रयोग त्यांना बघून मी रडत होतो आणि मला राहवलं नाही आणि मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि तेव्हा ते मिठीत रडले माझ्या आणि मलाही रडू आलं. तर त्यावेळेला मला असं काहीतरी जाणवलं की माझ्याबरोबर असं काहीतरी झालं तर मी प्रयोगच करीन वाटतं मला. सो प्रयोगासाठी किती लेवलला जाऊन एखादा अभिनेता स्वतःला वाहून घेऊ शकतो रंगभूमीच्या सेवेसाठी, हे अरुण सरांमुळे मला कळलं. फारच टचिंग एक्सपिरियन्स. मनमीत, नाटकाचे अनेक दौरे तू केलेले आहेस. म्हणजे ऑल द बेस्ट कडे मी नंतर येणार आहे, पण श्रीबाई समर्थचा आता तू किस्सा सांगितलास. हो गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॉन्ट्रॅक्ट शूज होत असतात, गावागावातनं प्रयोग होत असतात. हो. तर तिथे कधी रंगभूमीवर घडलेली एखादी फजिती असेल किंवा कोणकोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये काम करायला लागतं, हो, दौऱ्यांच्या हो. आठवणी एक वेगळं पुस्तक निघेल त्याच्यावर, हो हो हो. त्याबद्दल. दौरे म्हणजे दिलीप दादांच्या कृपेने मी अख्खा महाराष्ट्र फिरलोय. निर्मितीताई, अरुण सर हे असे कलाकार आहेत जे गावागावात जाऊन, खेडे गावात जाऊन सुद्धा प्रयोग करतात. कारण की ते म्हणजे त्यांचं असं आहे की कुठल्याही रसिक प्रेक्षकाला वाईट वाटतं का म्हणे की त्यांच्यापर्यंत आमचं नाटक पोहोचलं नाही त्यांच्या गावात. ही भूमिका पण फार महत्वाची. अर्थातच त्याच्यामुळेच तर नाटक जिवंत आहे. त्याच्यामुळेच लोकांना माहिती आहे की नाटक घडतंय, लोकांना आवडतंय बघायला. तर मला आठवतंय जानेवारीचा महिना होता आणि दिलीप दादांनी एका महिन्यात 27 प्रयोग ठेवले होते. बरं. हा, श्रीबाई श्रीबाई समर्थाचे 27 प्रयोग म्हणजे आता आमच्या ऍक्टर्ससाठी पर्वणी आहे, पण आधी सारखं आता राहिलेलं नाही ना. म्हणून आधी तर 40-40 प्रयोग पण व्हायचे एका महिन्यात. प्रशांत सर वगैरे ज्या लेवलला काम करायचे आधी, ते खूप वेगळंच आहे. ऑल द बेस्टचा पण तसा किस्सा आहे. जेव्हा त्यांच्या 3 टीम चालू होत्या एका वेळेला, म्हणजे आता एका वेळेला म्हणजे दुपारी दिनानाथला शो आहे, त्याच वेळेला बोरिवलीला शो आहे, त्याच वेळेला दादरला शो आहे आणि ते तिन्ही टीमचे तिन्ही शो हाऊसफुल. असं म्हणून त्यांनी एका महिन्यात 108 प्रयोग केले होते. 108 प्रयोग हाऊसफुल. ओके. सो असा त्याचा एक वेगळा रेकॉर्ड आहे, असंच आठवलं. सो त्या वेळेला आम्ही कोकण दौरा, नागपूर दौरा असं सगळं एकाच महिन्यात होतं. त्यामुळे वेगवेगळे पट्टे, आम्ही कोल्हापूर दौराही होता त्या महिन्यात.
सो त्या वेगवेगळ्या गावांमध्ये गेलोय. आम्ही शेतात प्रयोग केलेत. बरं. आम्ही ओपन वरती काहीच नाहीये, सगळे खालून लाईट लावलेत हा. अशा ठिकाणी जाऊन प्रयोग केलेत. जिथे म्हणजे दिवसातनं फक्त 3-4 तासच लाईट येते अशा गावांमध्ये जाऊन प्रयोग केलेत, ज्या गावांची नावही मला आता आठवत नाही. हम्म. सो ते सगळं जे आहे आम्ही इवन जे नक्सलाइट एरियाज आहेत हम्म. त्या तिकडे जाऊन पण आम्ही प्रयोग केले. हम्म. सो तिकडे तर आम्हाला वेगळी सिक्युरिटी वगैरे होती आणि ती बरं. आम्हाला घेऊन सिक्युरिटी. जाऊन हो हम्म. सिक्युरिटी घेऊन जायची सो दॅट आम्हाला वेगळे काही प्रॉब्लेम्स नको व्हायला. हा हा. बरं त्यांनी असंही एकदा मला आठवतंय चंद्रपूरच्या प्रयोगाला हम्म. बाहेर काही आले होते अरे बापरे. नक्सलाइट्स हो आणि ते निर्मिती त्यांचे फॅन होते. अच्छा. हा. तर आम्हाला वाटलं हे नाटक बंद करायला आले की काय, हा. पण ते फक्त भेटायला आले होते बरं. आणि ते भेटून असे मागच्या मागे निघून गेले. ओके. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग हाऊ म्हणजे एखाद्या कलाकारावरचं प्रेम हे मला वाटतं धर्म, जाती, हम्म. बॉर्डर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हम्म. प्रेक्षक करतात. त्यामुळे ते इतकं पवित्र आहे. खरंय. सो ते सगळं त्या दौऱ्यांमधनं बघायला मिळालं की किती वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या फायनान्शियल बॅकग्राऊंडची बॅकग्राऊंडचे लोक आहेत आणि ते सगळेच तेवढंच प्रेम करतात खरंय. जस्ट बिकॉज तुम्ही त्यांना तो आनंद देताय. बरोबर. सो ते मला वाटतं की आणि हे मराठी नाटकातच होतं. हम्म. मराठी नाटक ज्या लेवलला फिरतं ना, हम्म. कोपऱ्या कोपऱ्यात जातं, महाराष्ट्रभर दौरे होतात आणि हम्म. कुठल्याही ऍक्टरचे टँट्रम्स असतात. ते आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये झोपायला तयार असतो, हम्म. कशीही व्यवस्था असते, आम्हाला सगळं मान्य असतं. फक्त आम्हाला तिकडे जाऊन एक चांगला खणखणीत प्रयोग करायचा आहे सो दॅट आम्हाला रात्री झोप छान लागेल. हम्म. ते समाधान आहे. ते समाधान आहे. खरंय. आणि हे कुठलंही मला वाटत नाही अजून दुसऱ्या नाटक इंडस्ट्रीत असं होत असेल की कुठल्या गावागावात जाऊन लोक ऍक्टर्स पासून सगळे बसमधनं एका ट्रॅव्हल करतायत हम्म. आणि ते एका ठिकाणी जातात. तर तिकडे त्यांची गंमत जम्मत चालू असते. ते राहतात, 3-4 प्रयोग करतात, परत दुसऱ्या ठिकाणी हम्म. असं करत करत मग परत मुंबईला येऊन परत इथे हे हे फक्त माझ्या मते मराठी नाटकातच मी बघितलंय. बरोबर. त्याच्या अनुषंगाने मी विचारेन की तू म्हणालास की व्यवस्था काही ठिकाणी चांगली नसते पण तरी सुद्धा प्रयोग खणखणीत झाला की ते समाधान मिळतं ते वेगळं असतं. हो पण सध्या बघ ना की नाट्यगृहांमध्ये ज्या पद्धतीची म्हणजे अगदी शहरातली नाट्यगृह आहेत मग मध्येच कुठेतरी उंदीर फिरतात, हो प्रसाधन गृह व्यवस्थित नसतात, त्याबद्दल तुझं कलाकार नात्याने काय मत आहे? हा म्हणजे आता एक तर असं आहे की या गोष्टी असल्या पाहिजेत हम्म. आणि त्या गोष्टी नसण्यामागे काही कारणं असतातच. त्यामुळे मी फार असं काही कुठे खूप गैरसोय आहे आणि असं बोलत असं नाहीस. ते काय आता काहीतरी कारण असणार त्याच्यामुळे ती गैरसोय आहे. हम्म. कोणाचं तरी नेग्लिजन्स असेल नाही तर कोणाची तरी काय म्हणू आपण हतबलता असेल की त्याला काही करता येत नसेल, त्यांच्याकडे इच्छा फंड्स असून सुद्धा नसतील. करतात हा. असं. सो त्यामुळे मी काय फारसं त्याच्यात पडत नाही. एस्पेशली जे बाहेरगावचे थिएटर्स आहेत हा. तिकडे प्रयोगांची फ्रिक्वेन्सी काय म्हणजे जे प्रबोधनकार ठाकरे बोरिवली किंवा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह पार्ले इकडे ज्या लेवलला प्रयोग ज्या फ्रिक्वेन्सीने होतात तिथे होत नाही. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार. बरं. किंवा आता मध्ये तर भरपूर मुंबईतल्या थिएटर्स बद्दल पण बोललं जातं. हो. त्यामुळे मला तर एवढं काय नाही, माझं एवढंच असतं तिकडे जाऊन खणखणीत प्रयोग करा आणि बाकीचे काय तुम्हाला गैरसोयी वाटत असतील त्याच्यासाठी मे बी काही वर्षांनी जेव्हा माझ्याकडे थोडा से असेल किंवा थोडी पॉवर असेल तर माझ्या कडनंच मी काहीतरी करून टाकीन. खरंय. मी इनफॅक्ट मला हे पण अजूनही दिसतं ना जेव्हा भरत नाट्य मंदिरला मी प्रयोग केला तेव्हा काशीनाथ घाणेकरांनी दिलेले आरसे हम्म. अजूनही तिकडे खाली आहे. बर. हा त्याच्यावर लिहिलेलं आहे की काशीनाथ घाणेकरांनी हे वा दिलेले आरसे आहेत आणि त्याच्यात आम्ही बघून मेकअप करतो. वा वा. तर तसं मला वाटतं की मी तसं काहीतरी तसं काहीतरी. करीन नाट्यगृहांसाठी की मी माझ्याकडनं बाबा देईन. बाबा इकडे ही सोय नाही, इकडे स्टेज खराब आहे, बाबा माझ्याकडे एवढे पैसे होते की मी हे सगळं नीट करून देऊ शकेन त्यांना. वा. खूपच वेगळा अप्रोच आहे तुझा आणि तो हो. आवडला. ऑल द बेस्ट कडे मी येणार आहे. ऑल द बेस्ट 2 असेल किंवा सध्या गाजत असलेलं ऑल द बेस्ट असेल. मुळातच बाबांनी लिहिलेलं नाटक, बाबांनी दिग्दर्शित केलेलं नाटक आणि त्यात तू आणि मयुरेश हो दोघंही कमाल काम करताय. तर ऑल द बेस्ट 2 बद्दल आधी सांग आणि मग ऑल द बेस्ट बद्दल सांग. तर मी एक 90 ते 100 प्रयोगांनंतर आलो आणि माझी एंट्री अशी झाली होती, वाशीचा प्रयोग होता आणि आमच्यात जो बॅकस्टेज वाला जे एक पात्र होतं ते करणारा मुलगा आलाच नाही, पोचलाच नाही. तर तिसरी बेल द्यायची वेळ आली तेव्हा तो स्टेशनला पोचला होता.
तर तेव्हा पप्पा म्हणाला की आता 1 मिनिटात तिसरी बेल द्यायची आहे. तू एकटाच आहेस ज्यांनी हे नाटक 15 वेळा बघितलं आतापर्यंत, हम्म. त्यामुळे तू एंट्री घे ते पात्र म्हणून. हा. तर तिसऱ्या बेलच्या आधी मयुरेश आला. मयुरेशला मी म्हटलं, पटपट मला माझी वाक्य सांग, काय आहेत, कधी कधी आहेत, तुझी क्यू कधी असणार आहेत, किंवा काय क्यूच्या वेळेला तू मला काय इशारा करणार आहेस, असं वगैरे सगळं आम्ही बेसिक काही काही गोष्टी डिसाईड केल्या. मी त्याला बोललो, हा पहिला अंक सांग. तो बोलला, हा मी हे करतो, मग 2 सीन नंतर मी ज्या एक्झिट घेणार त्या तुला मी पुढचं सांगतो. बरं. असं म्हणून आम्ही तो प्रयोग केला आणि तो खणखणीत झाला. म्हणजे त्याच्यात काही एकही चूक झाली नाही. असं इतकं सगळं ते मयुरेश असल्यामुळे मला काही टेन्शन नाही. आमचं ब्लूटूथ कॉर्डिनेशन आहे. पण तालीम तू बघितलेली होतीस, तो प्रोसेस माहिती पण होता म्हणून 15 प्रयोग बघितले, 15 प्रयोग. पण लाईनीत नाही, हा. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जे काही 90 प्रयोग झाले त्याच्यात. आणि ते अर्थातच मुख्य पात्र नव्हतं, त्याला काही खूप वाक्य नव्हती, ते साईड कॅरेक्टर होतं. नंतर असं झालं की जो मुख्याची भूमिका करायचा त्याचा दुसरीकडे काही कमिटमेंट्स आल्या आणि असं सगळं झाल्यामुळे त्याला नाटक सोडावं लागलं. बरं, ते इतक्या शॉर्ट नोटीसवर सोडावं लागलं की प्रयोग तर पुढे लागले होते. बरोबर. तर पप्पा एक दिवशी असा आला रूम मध्ये आणि मला म्हणाला की मनमीत, तुला ऑल द बेस्ट मध्ये आता मुका करावा लागणार आहे. बोलो, अच्छा, ओके. मग काय म्हणजे तालीम वगैरे, आता मयुरेश बरोबर तू बस, तुझी तालीम घेईल, परवाचा प्रयोग तुला करायचा. बोलो, परवाचा प्रयोग करायचंय मला? अरे 2 दिवस अख्खा मुका उभा करू मी 2 दिवसात? बोलला, आता कर. तर मग ते 2 दिवस मी झोपलोच नाही, दिवस रात्र त्या तालमींमध्ये होतो. आणि तसा माझा मुका हे उभा झाला. म्हणजे महिनाभराची तालीम मला त्या मुक्यासाठी मिळाली नव्हती. मी प्रयोगागणित शिकत गेलो होतो. अर्थातच म्हणजे त्या 2 दिवसात माझं अख्खं नाटक पाठ झालं होतं. मी काय असा प्रिपेअर्ड नव्हतो असं नाही, पण त्याच्यानंतर मग हळूहळू एक 5-10 प्रयोगांनंतर मला सगळ्या गोष्टी नीटपणे मी त्या ॲब्झॉर्ब केल्या आणि करायला लागलो. हे झालं ऑल द बेस्ट 2 बद्दल. आणि आता ऑल द बेस्ट मध्ये तू बहिरा काम, ते जे काम करतोस ती बहिराची भूमिका. हो. आता मी पप्पाला म्हणलं, आता एकदा मुक्कामी केला ना पप्पा, आता मला वेगळं एक्सप्लोर करायचंय. तो म्हणाला की हा कर, बहिरा कर. तर पहिल्या दिवशी मला आठवतंय पप्पा म्हणाला होता की मी आज तुम्हाला सांगणार नाही की कधी आपण नाटक रिलीज करायचं. बरं. ज्या दिवशी मला वाटेल की तुम्ही त्या लेवलला पोहोचलायत, त्याच्या 1 महिन्यानंतरची तारीख मी तुम्हाला देणार. तर 1 महिना मी तालीम केली. त्या 1 महिन्यानंतर पप्पाने सांगितलं, ठीक आहे, आता 1 महिन्याने आपण ओपन करू. तर अशा त्या 2 महिन्याच्या तालमीमध्ये आम्ही इतके परम्युटेशन कॉम्बिनेशन केले, आणि जसं आधी बसवलं होतं पप्पाने नाटक, तसंच्या तसं नाही बसवलंय. अर्थातच त्याच्यात खूप बदल झालेत, मुवमेंट्स मध्ये बदल झालेत. आणि मला वाटतं सगळ्यात चांगली गोष्ट आणि सगळ्यात कठीण गोष्ट माझ्या पप्पासाठी जी होती ती म्हणजे गोष्टी अनसी करणं, अनलर्न करणं. फॉर एक्झाम्पल, त्यांनी 25 टीम्स ना डिरेक्ट केलंय, फक्त मराठीतच. हे तर 12 भाषेमध्ये झालेलं नाटक आहे. त्या सगळ्या टीम्सना त्यांनी डिरेक्ट केलंय, ते वेगळं. तर त्याला माहितीये की हे वाक्य ह्या टोन मध्ये एवढ्या पंचनी केल्यावर एवढा लाफ्टर येणार. ते गणित अख्खं त्याला कळलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आजही त्या दिवशी मी असं तो माझा ऐकत होता फक्त मध्ये बसून, आणि त्याने मला येऊन सांगितलं की हे वाक्य फक्त अशा टोन मध्ये घे. मी अशा टोन मध्ये घेतलं पुढच्या प्रयोगाला, तर त्याला टाळ्या. बरं. तर मी पण असं झालं की बापरे, हे काय गणित आहे या माणसाला कळलेलं. तर तसंच हे असं असताना सुद्धा त्यांनी मला हवं तसं ते कॅरेक्टर एक्सप्लोर करण्याची मुभा देणं, हे माझ्या मते सगळ्यात चांगली आणि सगळ्यात कठीण गोष्ट होती. की तू बाबा सूट, तुला हवं ते कर, तुला हवं तसं ते पात्र बनव. अर्थातच त्यांनी आम्हाला सांगितलं की ते कसे पाहिजेत, ते भाव किती इनोसेंटली आले पाहिजेत, ते बिचारे वाटले पाहिजेत, ते जरी असे असले तरी पण त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली पाहिजे. सो तसं सगळं बॅकड्रॉप ठेवून एक मॅडनेस आणणं हे पण फार कठीण असतं. भरत सर वगैरे ह्याचे मास्टर आहेत. इतके इनोसेंटली ते मॅड कॉमेडी करतात, ती खूप कठीण आहे. सो ते सगळं शोधणं, मग ते नाटक इतकं फिजिकल आहे. सो त्याच्यासाठी ती प्रोसेस मी रोज माझ्या रिहर्सल हॉलवरनं
पार्लरला रिहर्सल करायचो आम्ही डहाणूकरकडे. तिथून मी अंधेरीला रोज चालत जायचो हम्म. किंवा जॉग करत जायचो हेडफोन लावून फिटनेससाठी, स्टॅमिनासाठी. स्टॅमिना. फिटनेस तर काय मी 2 महिन्यात बारीक होणार नव्हतोच, पण बरोबर. मला स्टॅमिना बिल्ड करायचा होता. मग मी हेडफोन लावून त्याच्यात पूर्ण गाणी फुल व्हॉल्यूम करून रिक्षा वगैरे पकडून यायचो. मग रिक्षावाल्याशी पण मी तसाच बोलायचो. तो अच्छा. जे बोलायचा ते मला ऐकू यायचं नाही. हम्म. आणि मी बोलायचो ते मी खूप जोरात बोलायचो. हा. मग मला हळूहळू कळायला लागलं जेव्हा तुम्हाला ऐकू येत नाही तेव्हा तुम्ही लोकांच्या डोळ्याकडे नाही, ओठांकडे बघता. ओठांकडे, हाताकडे, हातवाऱ्यांकडे. मग त्याच्यातनं मी ते थोडं थोडं बांधायला लागलो की हा, मी जेव्हा ते लोक बोलतील तेव्हा मला त्यांच्या ओठाकडे बघायचंय, मला त्यांच्या हाताकडे बघायचंय, मी त्याच्यातनं अंदाज लावतोय मग ह्याच्याकडे. सो ती जी शोधक नजर आहे ती मला त्याच्यातनं मिळाली. बरं. स्टॅमिनाचं अजून एक असं होतं की पप्पांनी आमच्याकडनं ग्रँड रिहर्सल्सच्या वेळेला 2 दिवस सलग 3-3 प्रयोग करून घेतले. अच्छा. एका दिवशी 3 प्रयोग, पुढच्या दिवशी परत 3 प्रयोग, मग 2 दिवसात 6 प्रयोग अशी ग्रँड रिहर्सल केली. तो म्हणाला की तुम्ही जेव्हा 3 प्रयोग कराल हम्म. एका दिवसात, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा एक प्रयोग कराल तर तुम्हाला तो एक प्रयोग काहीच नाही वाटणार, बरोबर आहे. कारण की तुम्ही ऑलरेडी 3 प्रयोगांची एनर्जी देऊन सुद्धा उभे असणार आहात. सो ते सगळं हे असा विचार केलाच नव्हता मी कधी खरंय. की ह्याच्या 3 रन-थ्रूज केल्यानंतर मी ऍक्च्युली एक प्रयोग खूप कामली करू शकेन. मला माहिती आहे आज एकच प्रयोग करायचा, अशा हा. अशा माइंडसेट. ओके. मग आता आम्ही करतो परत 2-2 प्रयोग वगैरे करतो दिवसाला, पण ते इतकं फिजिकली ड्रेनिंग होतं पण मेंटली एनलाइटनिंग होतं. खरंय. हो. हेक्टिक शेड्यूल मध्ये म्हणजे आता जेव्हा तू म्हणालास की रंगमंचावर तुझा वावर आम्ही बघितलाय, तू काय मयुरेश काय, तुमच्यातली केमिस्ट्री आम्ही बघतोय, ही जी कमाल एनर्जी तुम्ही लावताना ती कुठून येते? म्हणजे तो जो स्टॅमिना आहे त्याच्याबद्दल थोडं अजून सांग. ते गणित आहे. हम्म. तुमच्या स्टेजवर कसं असतं की तुम्ही पूर्णपणे त्या कॅरेक्टरमध्ये जाण्यासाठी ना, एस्पेशली वेन इट्स अ फार्स, फिजिकल कॉमेडी वगैरे ज्याच्यात इन्व्हॉल्ड असते, तेव्हा तुम्हाला तुमच्या श्वासांचं गणित हे फार तुमचं पक्क पाहिजे. सो मला त्या कॅरेक्टरमध्ये राहून सुद्धा स्वतःच्या बॉडीचा, श्वासांचा, हम्म. शब्दफेकीचा अंदाज मी कॉन्शियसली ठेवत नसतो आता. हम्म. ते मी अनेक वर्ष रिहर्सल करून 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 गाठलंय की बाबा आता हा, मी आता त्याचा विचार नाही करत पण तिथे राहतो. पण ते सगळं गणित समजणं वॉज अ ट्रिकी पार्ट मला वाटतं. सो पहिले काही प्रयोग आम्ही डायरेक्ट म्हणजे अशी गादी टाकायचो प्रयोगानंतर मेकअप रूम मध्ये येऊन. हम्म. पण आता तसं होत नाही. आता 2 प्रयोग केल्यानंतर असं वाटतं की मी तिसराही करू शकतो, हम्म. कारण आता आमचं ते गणित फिक्स झालं. मला माहिती इकडेच मला श्वास घ्यायचा आहे, मला माहिती हे वाक्य मला जोरात टाकायचंय, आणि त्याच्यात काही ना काहीतरी आम्ही नवीन गोष्टी पण करत असतो. हम्म. सो ते मेकॅनिकल जेव्हा होतं ना त्याच्यानंतर पण खूप प्रॉब्लेम चालू होता. सो ते मेकॅनिकल न होण्यासाठी आम्ही नवीन नवीन गोष्टी ऍड करतो, काही ऍडिशन घेतो, काही वाक्य वेगळ्या पद्धतीने बोलतो. सो आम्हाला असे क्रॉस करत 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 असतो. सो ते जस्ट काय म्हणतो, एक एक लाईव्हलीनेस त्याच्यात ठेवणं ना, त्याचा जरा अभ्यास करायला मला थोडा वेळ लागला. पण आता हळूहळू मी त्या ट्रॅकवर लागलोय असं मला वाटतंय. खरंय. आणि आता लवकरच तुमचा म्हणजे एकंदरीत संयुक्त ऑल द बेस्टचा आपण विचार केला तर 5,000वा 5,000. 5,000वा प्रयोग होणार आहे. हो तर त्यासाठी आपण एक वेगळा एपिसोड करूया. हो. पण तो 5,000वा प्रयोग कुठल्या महिन्यात असणार आहे किंवा काही अंदाज आहे? नाही, आता खरंच काही सांगता येत नाहीये, हम्म. कारण की त्याचं प्लॅनिंग जरा मोठ्या लेवललाच करायचं चाललंय. हम्म. सो बघू आता, होपफुली एक 2-3 महिन्यात तो दिवस येईल लवकरच. नक्कीच. आणि तेव्हा स्वामी कृपा क्रिएशन्स तुमच्या बरोबर असणारच आहे. Yes. आपण एक वेगळा एपिसोड करणार आहोत हे मी तुला अगदी प्रॉमिस करतोय. हो आणि आपण मस्त तेव्हा एक धमाल करूया. नक्कीच. आणखीन एक महत्वाचं नाटक तू केलंस, वस्त्रहरण, हो. त्याबद्दल. वस्त्रहरण पण ट्रीट होती माझ्यासाठी. हम्म. त्या सगळ्यांना, म्हणजे इतके सगळे सेलेब्स होते. प्रदीप पटवर्धन होते, समीर चौगुले, मंगेश कदम, दिगंबर नाईक, प्रभाकर मोरे, अंशुमन विचारे आणि अशी अनेक 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 नावं आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांबरोबर काम करताना मला एक प्रकर्षाने जाणवली गोष्ट अशी की ते फार चिलॅक्स आहेत, रिलॅक्स्ड आहेत. त्यांना जास्त प्रेशर नसायचं. मी खूप प्रेशर घ्यायचो आधी. हा. ऑल द बेस्ट टूच्या म्हणजे असे 200 प्रयोग वगैरे झाले की ज्याच्या प्रत्येक, म्हणजे त्या 200 प्रयोगांच्या आधी मी उलटी करायचो. बर. मला नर्वसनेस व्हायचा, मला कळायचं नाही असं.
काय माहित मला असं का व्हायचं, हा हा. पण ते असं कुठेतरी मला उलटी व्हायचीच. अरे बाप. सो ह्या लोकांना मी जेव्हा बघितलं तेव्हा हे म्हणजे आता तिसरी बेल होणार आहे आणि इकडे गप्पा मारत बसले, चालू आहे, चिल आहे. ते नाटक पण थोडं चिल आहे म्हणा, हम्म, ते इतकं गंभीर नाटक नाहीये. हम्म, पण मी त्याच्यातनं चांगली गोष्ट शिकण्यासारखी काय, की प्रशांत सरांना पण मी एकदा विचारलं होतं, हा. की सर म्हणजे तुम्हाला असं कधी प्रेशर येतं का, तुम्ही स्टेजवर हम्म, जायच्या हम्म, आधी? हम्म. तर तेव्हा ते म्हणाले होते की अरे सगळ्यात जास्त टेन्शन फ्री मी स्टेजवर असतो. अच्छा. टेन्शन नंतर असतात, तारखा कुठल्या मिळत आहेत, काय आहे, इकडे बरोबर. कुठला प्रयोग लावायचा आहे, कुठल्या नाटकाचं इकडे पाठवायचंय, बस मिळाली काय, हे टेन्शन आहे. जे म्हणजे पैसे देऊन लोक जे बघायला आले आहेत, ते करायचं जर मी टेन्शन घेतलं हम्म, तर मग तो न्याय नाहीये ना, खरंय दॅट इज नॉट जस्टिस. खरंय. सो ती गोष्ट पण मला फार माझ्या मनात घर करून गेलेली गोष्ट आहे. आणि ही गोष्ट सुद्धा रुतून बसली की हा प्रेशर. त्यामुळे आता माझं असं असतं की आता प्रेशर हम्म, प्रेशर काय घ्यायचं, दिस इज व्हॉट आय डू फॉर अ लिव्हिंग. खरंय. ही टेक्निक आहे, हे माझं आर्ट आहे, माझं क्राफ्ट आहे, ह्याच्यात प्रेशर काय. म्हणजे लोकांना थुकरट वाटेल एवढं तरी मी काम नाही ना वाईट करणार. ही हमी मला ह्यांच्याकडे बघून मिळाली. सो दॅट इज द बेस्ट थिंग आय फील वस्त्ररांनी मला दिलंय. तुझ्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या टप्प्याकडे मी येणार आहे, तो म्हणजे कच्चा लिंबू हा चित्रपट. हो खूपच म्हणजे मनाला आपण म्हणतो ना, डोळ्यात पाणी आणायला लावणारा असा तो चित्रपट आहे, नातीगोती नाटकावरती आधारित. बरोबर. तर कच्चा लिंबू बद्दल मला, त्या भूमिकेबद्दल तुझ्याकडनं जाणून घ्यायचं, हो तो प्रोसेस कसा होता? जयवंत दळवींच्या कादंबरीवर येस. ऋणानुबंध ह्या कादंबरीवर तो आधारित आहे. ती प्रोसेस पण वेगळीच होती. म्हणजे कसं असं काही गोष्टी अशा लिहिलेल्या असतात ना, त्याच्यातली ती गोष्ट आहे असं मला वाटतं. कच्चा लिंबूचे जवळजवळ 150-200 ऑडिशन झाले होते हम्म. आणि त्याच्या लास्ट डेचं लास्ट ऑडिशन मी होतो. ओके. सो मी गेलो होतो दहिसरला त्यांच्या सेटवर ऑडिशन द्यायला आणि प्रसाद दादानी ऑडिशन बघून 10 मिनिटात मला सांगितलं होतं की तू हा रोल करतोयस. हम्म, हम्म. तर तेव्हा मी 16 वर्षाचा होतो आणि अ, मला अजूनही आठवत आहे. म्हणजे मला मला पण माहित नाही मी हे माझ्या मुलाबरोबर करू शकेन की नाही. हम्म. पण पप्पाला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यात एक न्यूड सीन आहे आणि तो करायला ओके असेल का किंवा काय. ते नंतर सगळं सेन्सॉर मध्ये झालं, हम्म. कोणाला काहीच दिसलं नाही, ते फक्त त्यांना लोकांनाच माहिती आहे, हम्म. त्यांनी शूट केलं ते. हम्म. पण मी एका मिनिटात हो म्हटलं होतं. हम्म. पण त्यांनी मला एकदाही म्हटलं नाही तू विचार कर, हम्म. काय असं काहीतरी करतोयस आणि हे वगैरे काही नाही. त्यांनी 16 वर्षाच्या मुलाचा डिसिजन ओके म्हटला, एका मिनिटात तो न्यूड सीन करायला ओके म्हटलाय तरी. बर. सो पप्पा तेच म्हणतो मी, अशा लेवलची मुभा मला पप्पाने एक ऍक्टर म्हणून दिली, त्यामुळे मला वाटतं की मी असा चौकस विचार करू शकतो गोष्टींचा. सो ते सगळं झालं. ती प्रोसेस पण खूप वेगळी होती. इन जनरल जे आतापर्यंत फिल्म्स केल्यात मी, त्यांच्या सगळ्यांच्या को ऍक्टर्स बरोबर माझं फार चांगलं जेलिंग झालंय. हम्म. मी त्यांच्याशी खूप चांगला बोलतो आणि असं. पण कच्चा लिंबूचे जे माझे सगळे को ऍक्टर्स होते हम्म. त्यांच्याशी माझं इतकं चांगलं बॉन्डिंग नाही झालं. याचं कारण मी, बर. कारण त्या सगळ्या ह्याच्यात प्रोसेसमध्ये शॉर्ट व्हायचा आणि मी बघितलं होतं की ते जाऊन बाजूला जाऊन गप्पा मारतात, जे नॉर्मली सेटवर होत असतं. हा. गप्पा मारतात, काय इकडचं तिकडचे किस्से निघतात, हसतात. हा. तर मला त्या वातावरणात स्वतःला टाकायचं नव्हतं. हा. बरोबर. सो आणि तेव्हा मी काय फार हे म्हणजे मी खूप विचार करून असं हे मी खूप इन्स्टिंक्टिव्ह माणूस आहे. सो मला तेव्हा असं वाटलं की मला हे नाही केलं पाहिजे, म्हणून मी नाही केलं ती गोष्ट. हम्म. मी त्याच्यामागे खूप विचार असा नव्हता की नाही नाही माझ्या प्रोसेसमध्ये येईल हे, नाही मला हे नाही वाटत आता करावं असं. हम्म. असं म्हणून मी रोज प्रत्येक शॉट नंतर माझ्या रूम मध्ये जाऊन कडी लावून बसायचो. मी त्यांच्याबरोबर एकदाही लंच केलेला मला आठवत नाही. बर. मी सगळं माझ्या रूम मध्ये जाऊन कडी लावून बसायचो. माझ्या शॉटच्या वेळेला मला बोलवायला यायचं, मी यायचो, शॉट द्यायचो, परत जायचो. सो ती पण एक मला वाटतं त्या त्या प्रोसेसनी मला हेल्पच केलंय. हेल्प केली. कारण की मी त्यांच्याशी फार ह्युमन इंटरॅक्शन न ठेवल्यामुळे ते एक क्रुकेडनेस आमच्या रिलेशन मधला त्या फिल्म मध्ये दिसत दिसला. राहिला असं मला वाटतं. नाती गोती नाटक तू बघितलं होतंस, अतुल दादांनी केलं? आता मी ऍक्च्युली बोलू शकतो. हा. प्रसाद दादांनी मला सांगितलं होतं की नको बघूस. बरं.
कारण की परत ते मग नाही म्हटलं तरी तू कंपॅरिझन होणार, त्याच्यातलं काहीतरी तू घ्यायचा प्रयत्न करणार, कारण की ते उत्तमच काम केलं होतं प्रश्नच नाही. अतुल सरांनी. म्हणजे त्याला काय अर्थ म्हणजे काय बोलणार, त्या खरंय. शब्द नाही आहेत. शब्द नाही. सो मला असं झालं की प्रसाद दादा नको म्हटलाय, तर बघूया. बरं. तर कारण मला अभावानं पण चुकून पण मला अतुल सरांसारखं काही करायचं नव्हतं. हम्म. त्यामुळे मी म्हटलं नाही, मी बघतो. अच्छा, तू बघितलंस. आणि मी सूम मध्ये बघितलं ते. त्याला मी नव्हतं सांगितलेलं, पण म्हणून मी ते खूप वेगळं करू शकतो. मी अतुल सरांसारखं करायला गेलो नाही. आणि मला कळलं की त्यांनी काय काय लेवलला नेलंय, त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर काय येतोय. सो त्या 16 वर्षाचा असताना मला लोकांवर मी असं केल्यानंतर हा इम्पॅक्ट पडणार, हे गणित मला तोपर्यंत तेवढं उमगलं नव्हतं. अजूनही मी ते शोधतोच आहे. सो ते जस्ट मी बघत होतो की माझ्यावर कसं येतो इम्पॅक्ट. सो असं काहीतरी केल्याने असं होतं. सो असं ह्याच्यात त्या शोधण्यामध्ये मी ते कुठेतरी मिळवलेलं कॅरेक्टर आहे. मुळात टीन एज, ॲडोलसंट एज याच्यातले जे समस्या, त्यातले प्रश्न, त्यात बच्चू सारखी व्यक्तिरेखा कच्चा लिंबू मधली, आणि तू म्हणालास की न्यूड सीन त्याच्यात आहे, तर ते करताना तुला दडपण नाही आलं? नाही आलं. नाही झालं. मला तर आठवतंय दादरच्या एका चाळीत आमचा एक्सटिरियर शूट होतं, तर त्या न्यूड सीनचं त्याच्यात मी कम्प्लिटली म्हणजे नग्न होतो आणि शूटिंग बघायला आले होते असे 15-20 जण. ते माझ्या बाजूला अशी लाईन, इथे ते बाहेर कशी लाईन अशी ती आहे, असं कठड आहे, तशाच्यावरून आम्हाला बघत होते. आणि मला समहाव फरकच नव्हता पडत. मला पण माहित नाही कसं काय. त्या भूमिकेत शिरणं जे आपण म्हणतो, हा. ती कथेची गरज जी हा, म्हणजे मी फार स्वतःला त्या झोन मध्ये ठेवत होतो कॉन्शियसली, ऑफकोर्स. मी असं नाही की मी वेडा झालो होतो, बट मी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतो. म्हणजे एक पॉइंट असा पण आला होता की मी कट झाल्यानंतर तिकडे उभा होतो, मी विचार करत होतो, आणि नंतर खालून रवी सर वगैरे ओरडत होता, अरे त्याला टॉवेल तरी द्या, असं व्हायचं. मी तेवढ्या झोन मध्ये जातच नव्हतो, स्वतःला अलावच करत नव्हतो की उगाच ते ह्याच्या बाहेर नको पडूस. लेट नॉट एनिथिंग इम्पॅक्ट यू, जस्ट बी यू, जस्ट बी देअर. अलिप्त राहिल्यामुळे ते अधिक योग्य पद्धतीने. तेच म्हटलं मी, त्याचं काय होणार आहे हे मला तेव्हा खरंच माहित नव्हतं. इट वॉज जस्ट इन्स्टिंक्ट. मला असं वाटलं, मी केलं असं. कच्चा लिंबूसाठी अवॉर्ड? कच्चा लिंबूसाठी मला एकही अवॉर्ड नाही मिळाले. एवढं चांगलं काम करून सुद्धा. हा, पण म्हणजे मला सरप्राईज, मला माहित नाही, मला तर तेव्हा सगळेच लोक म्हणत होते की अवॉर्ड वगैरे मिळणार तुला याच्यासाठी वगैरे वगैरे, पण मला तेवढे नॉमिनेशन्स पण त्याच्यासाठी मिळाले नाहीत. आणि जिथे मिळाले होते तिथे नॉमिनेशन मध्ये अगदीच खूप दिग्गज लोक, सो ऑफकोर्स त्यांच्यासमोर मी ते नाही डिझर्व करत. सो पण त्यासाठी विशेष पुरस्कार, कारण ती भूमिकाच खूप वेगळी आहे. हो, नाही पण तसं काय मला, पण ज्यांनी बघितलंय ना त्यांच्यावर जो इम्पॅक्ट आहे, मी तेच म्हणलं, म्हणजे ज्या प्रतिक्रिया मला ते रोल्स बघून मिळाल्यात ना, त्या माझ्यासाठी अवॉर्ड ते खूप महत्वाचं आहे. तो इम्पॅक्ट मला कळतोय की ह्याचा काहीतरी इम्पॅक्ट झालाय लोकांच्या आयुष्यावर, आणि ते विसरणार नाहीये. म्हणजे कच्चा लिंबू बघितलेला एकही प्रेक्षक कच्चा लिंबूचं माझं काम विसरणार नाही, बरोबर, ही मला खात्री आहे. मनमीत, तू कच्चा लिंबू सारखं एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं पात्र साकारलंस त्या चित्रपटातलं, आणि त्यानंतर तुझ्याकडे जे चित्रपट येत गेले, म्हणजे अतिशय वेगळ्या पद्धतीची भूमिका तू साकारून सुद्धा तुला जी कामं येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने विनोदी भूमिका काय येतात? म्हणजे एखादा असा गंभीर रोल वगैरे का नाही येत? म्हणजे काय कारण असेल? मेकर्सनाच माहित. म्हणजे विनोदी तू उत्तम करतोसच, पण कच्चा लिंबू सारखा वेगळा अभिनय. हो, नाही मला पण ऍक्च्युली ते कोडच आहे की मी फार डेप्थ मध्ये जाऊन काम करण्याचा कल असलेला ऍक्टर आहे, आणि त्या हिशोबाने मी माझं ट्रेनिंग पण करतोय. मी काही वेगळ्या नवीन टेक्निक शिकलोय, पण त्याचं युसेज कुठे करू असं झालंय मला. सो मला तर वाटतं म्हणजे काय, हा मेकर्सचाच कॉल आहे. बरोबर, हा काय प्रेक्षकांचा कॉल नाही की त्यांना मला कॉमेडी मध्येच बघायचंय. त्यांना मी सिरियस रोल करून दाखवलं तर ते बघतायत. सो ते समहाव मेकर्सच्या मनातच थोडस झालंय. माझ्या उलटा झालंय. लोक एक काहीतरी इमेज बनवण्यासाठी घासत असतात, आणि माझी
म्हणजे आय एम ग्रेटफुल फॉर दॅट की टाइमपासमुळे इमेज झाली. आय लव्ह कॉमेडी, म्हणूनच तर मी ते करू शकतोय. पण त्याच्या पलीकडे जाऊन पण मी अभिनय करू शकतो आणि तशी कामही मला करायची आहेत. हे लोकांना अजून जरा समजायचंय, पण ते मला वाटतं की समजेल. किती वेळ ते दडून राहील. खरंय. हा. तू म्हणास वेगळं ट्रेनिंग घेतोयस, म्हणजे काय सांगायला आवडेल? हे मी बोललो नाही असं कुठे, बट माझी फार इच्छा होती की मी ली स्ट्रासबर्ग मेथड ऍक्टिंग इन्स्टिट्यूट मध्ये जावं, बरं. न्यूयॉर्कला, हा. आणि तिकडून शिकावं. बरेच ऍक्टर्स आपल्याकडे तिकडचे आहेत, इव्हन रणबीर कपूर तिकडचा आहे. आणि सो मला तसं होतं आणि लॉकडाऊन लागला, हो. त्यामुळे मी त्या जाऊ शकलो नाही. तिकडे माझी 2 वर्ष गेली. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता तिकडे जाणं वुड बी टू मच. तिकडे अजून वेळ देणं, मग परत इथे येऊन परत नवीन स्ट्रगल चालू करण्यापेक्षा मी पुस्तकं वाचतो, स्टॅनिस्लॉव्स्कीच्या टेक्निक्स वाचतो, स्टेला एडलर वाचतो, माहिसनर वाचतो. तो पण अभ्यास महत्वाचा आहे. मग ऍटलीस्ट कळू दे मला काय. मला माहिती मी यांच्या कोणाच्या टेक्निक करणार नाहीये, मी माझीच टेक्निक बनवणार आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं की ती जास्त इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ली स्ट्रासबर्ग टेक्निक वॉज इफेक्टिव्ह फॉर देम बिकॉज इट वॉज हिज टेक्निक. सो मी जे काय माझं करतो ते माझी प्रोसेस, आणि मी युजली असं करतो ना की मी प्रत्येक फिल्मसाठी वेगळी प्रोसेस डिझाईन करतो. सो मी असं प्रत्येक फिल्मला तेच तसंच असंच कॅरेक्टर असं नाही. मी ते खूप इंट्युएटिव्ह, इन्स्टिंक्टिव्ह, माझ्या कॅरेक्टरची एक वेगळी प्लेलिस्ट असते. प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी, कॅरेक्टर काय प्रकारची गाणी ऐकतो, सो तीच गाणी मी महिनाभर ऐकतो. बरं. सो दॅट मग तसं आपला तो कान डेव्हलप होतो. मी कॅरेक्टरच्या इन्स्टिंक्ट कडे जाण्याचा प्रयत्न करतो. वा. सो ते इन्स्टिंक्ट डेव्हलप करण्याची प्रोसेस सगळी. सो त्याच्यासाठी नशिबाने आता रिसेंटली 1 वर्ष झालं मला असं कळलं की ज्या फॅकल्टी मेंबर होत्या ली स्ट्रासबर्ग इन्स्टिट्यूट मध्ये, त्या इंडियन आहेत एक, आणि त्या आल्या आहेत इंडियात परत, आणि अंधेरीमध्ये ते शिकवत आहेत मेथड ऍक्टिंग. तर मग मी त्यांच्याकडे एक फाउंडेशन कोर्स केला. आणि मला ते इतकं आवडलं की मग नंतर मी त्यांच्याकडे सेमिस्टर पण करून टाकली. क्या बात आहे. सो आता तेच, म्हणजे आता हे सगळं मी त्याच्यासाठी शिकतोय कारण की मी फार डेप्थ मध्ये जाऊन काम करू शकेन. बरोबर. तर एक चांगला स्कोप मिळाला की ते होईल. नक्कीच, आणि ती संधी मिळेलच तुला. या वर्षभरात तुझे अनेक चित्रपट आले, त्यातला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नवीन वर्षाची भेट म्हणून प्रदर्शित झाला खरा, पण त्या चित्रपटाला बॉक्स ऑफिस वरती यश नाही लाभलं. मुळात नाटक खूप हिट गेलं होतं, पण चित्रपट एवढी चांगली स्टार कास्ट असून सुद्धा हिट नाही झाला. काय कारण असेल, काय वाटतं? मला पण ऍक्च्युली ते काय गणित समजत नाही खरं तर. मला तर असं वाटतं की जेव्हा मी ती स्क्रिप्ट ऐकली होती, मास्टर स्ट्रोक स्क्रिप्ट, हो, प्रश्नच नाही. म्हणजे परेश सर जेव्हा ते वाचत होते ते इतकं सगळं खरं वाटत होतं. आणि परेश सरांचा जो ह्युमर आहे ना, तो नेक्स्ट लेवल आहे. तो फार लोकांना समजत नाही भारतात, असं मला वाटतं. कारण की तो खूप पलीकडे गेलेला आहे, खूप खरा, खूप जास्त खरा आहे. खरंय. म्हणजे कोणाच्या तरी ट्रॅजेडीकडे बघून आपल्याला मनापासून जे हसू येतं ना, कोणीतरी विनोद न करता, त्या ट्रॅजिक कॉमेडीचा जो ते गणित, ते सरांचं खूप पक्क आहे ते गणित. सो ते जेव्हा वाचत होते ना, ते ज्या खरेपणाने ते मांडत होते, सो त्याला ते तसं त्या प्रकारे ते स्क्रीनवर आलं नाही असं मला वाटतं. आणि बजेट पण आपल्याकडे थोडे इश्यूज असतातच, त्यामुळे ते जरा बजेट अजून मोठं असतं, सरांना अजून काही दिवस मिळाले असते तर मला वाटतं की खूपच माइंड ब्लोईंग अजून काहीतरी झालं असतं. नाटक हिट जात आहे, पण चित्रपटांकडे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणं हे होत नाहीये प्रेक्षकांकडे. त्याचं कारण काय असेल की नाटकाला 600 रुपये 500 रुपयाचं तिकीट लोक काढतायत? नाटकाला 600 रुपये 500 रुपयाचं तिकीट काढतायत. तुम्ही नाटकं जाऊन बघा, हो, काय लेवलची नाटकं होत. खरंय. इतकी सुंदर नाटकं, लोक मंत्रमुग्ध होत आहेत, लोक प्रयोगानंतर 1-1 मिनिट टाळ्या वाजवतात. त्या एक्सपिरियन्सचे पैसे आहेत ते. मला असं वाटतं की म्हणजे जितकं लोकांचं कर्तव्य आहे थिएटरमध्ये येऊन पिक्चर बघणं, तसं आपलंही कर्तव्य आहे की आपण एक खूप चांगली फिल्म लोकांसमोर आणणं. खूप मेहनत करतात सगळे लोक, मला मान्य आहे, पण ती समहाव ऍट पार नाहीये
हे आपण एक्सेप्ट करणं गरजेचं आहे, तरच आपण चांगलं काम करू शकणार. मी खूप मेहनत केली, मी खूप प्रमोशन केलं आणि ते वर्क नाही झालं म्हणजे ते ऍट पार नाहीये, म्हणजे ते जेवढं गरजेचं होतं होणं तेवढं नाहीये म्हणून ते झालेलं आहे, हे एक्सेप्ट केलं पाहिजे. आता थांबायचं नाही. चालली ना, चालले खरंय, खूप चांगली चालली, कमाल फिल्म, माइंड ब्लोईंग फिल्म. का चालली? कारण फिल्म चांगली. तर खूप चांगली फिल्म दिली तर मराठी प्रेक्षक हे 100% येणार आहेत. त्यामुळे दुसरे काही गिमिक न करता किंवा लोकांना ब्लेम न करता आपण आपल्यावरच फोकस केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपणच खूप जास्त जी मेहनत करतो, जी आपल्याला खूप वाटते, तर मग खूप 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 मेहनत करा अजून आणि चांगलं एक प्रोडक्ट आणा. लोक तुम्हाला देणारच आहेत प्रतिसाद. खरंय. फार कमी वेळा होतं असं की खूप माइंड ब्लोईंग फिल्म येते आणि ती अशीच निघून जाते. मला असं वाटतं एक अजून गोष्ट अशी आहे की कमर्शियल ऍस्पेक्ट जो आहे ना, तो आता खूप वाढलाय. आधी ज्या क्रिएटिव्ह अबंडन्सनी फिल्म बनायच्या ना, तेवढा आता नाही बनत. आता खूप गणितांमध्ये अडकतात. फिल्म स्क्रिप्ट रिडिंगच्या आधी लोक प्लॉट प्लॅन करत असतात की हा ह्याच्यात हे टाकूया, हे कमर्शियल अँगल टाकूया, बर, किंवा रिकव्हरी कशी होईल, पैसे कसे परत येतील. तर ह्याच्या पलीकडे जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय म्हणतो ना आपण, तो फोकस चुकीचा आहे. कळतंय का? आपण ती प्रोसेस म्हणून जेव्हा करतो, बाहेरचे फिल्म वगैरे एवढ्या चांगल्या लेवलला का चालतात? कारण की ते त्यांना रिकव्हरीची पर्वा नसते. अर्थातच असते, कारण की आपण प्रोड्युसर, पण त्याच्याकडे लक्ष नसतं. त्यांचं मेन ध्येय एक चांगलं प्रोडक्ट, चांगलं प्रोडक्ट लक्ष त्यांचं. सो ते मला वाटतं आपल्याकडे आपण थोडं लॅक करतो, थोडं कमी पडतं. हा, म्हणजे त्या काहीतरी एक वेगळ्या लेवलला जाऊन काम करण्याचं कसं फार कमी लोक, अर्थातच अपवाद आहेत त्याला, आहेच, काही लोक करतायतच, पण ती संख्या फार कमी लोकांची, कमी संख्या. सो मला वाटतं त्या नवीन पिढीला चान्सेस मिळाले पाहिजे, चांगले प्रोड्युसर झाले पाहिजेत. प्रोड्युसर हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे. खरंय. सगळे प्रोड्युसर्स आपल्याकडचे, माझ्या मते 90% प्रोड्युसर्सना माहीतच नाही फिल्म मेकिंग काय असतं. आणि मग त्यांना कोणीही चुना लावतं, कोणी उठसूट येतं, डिरेक्टर बनतं. म्हणजे जे ऍक्च्युली खूप चांगले डिरेक्टर आहेत पण त्यांना बोलबच्चन येत नाही, त्यामुळे त्यांना प्रोड्युसर मिळत नाही. जे फालतू डिरेक्टर आहेत त्यांना बोलबच्चन येतं. ते म्हणून आपले जे मेन स्ट्रीम डिरेक्टर्स आहेत चांगले चांगले, संजय सर, रवी सर, सगळेच आपले जे डिरेक्टर, त्यांना सोडून सुद्धा अनेक असे डिरेक्टर जे आपल्याला माहिती नाही, त्यांच्या फिल्म येऊन निघून जातात. सो ते जे आहे ना, ते प्रोड्युसर्सचं काम आहे की तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही कोणावर पैसे लावताय. बरोबर. त्यामुळे काय होतं, 2 चांगल्या मोठ्या डिरेक्टर्सच्या फिल्म झाल्या, ज्या चांगल्या असतील, बऱ्या असतील, आणि इथे अजून अशा 2 डिरेक्टरच्या फिल्म आल्या की ज्या ओके असतील, पण लागल्या त्या एका वेळेलाच आहेत ना. त्यामुळे ह्यांना जे 8 शो मिळणार होते एक्स्ट्रा, ते या 2 फिल्ममुळे गेले. सो ते फार क्रिटिकल आहे. त्यामुळे ते असं ते सर्वांगीण बदल गरजेचा आहे. तो असं कोणा एका माणसाचा बदल नाही. करेक्ट. ते कळलं पाहिजे लोकांना. चित्रपट झाले, नाटक तर आहेच, मालिका विश्वात तू फार रमला नाहीस, म्हणजे मोजकीच कामं केलीस, तर काय कारण काय त्याचं? नो ऑफेन्स, म्हणजे मला खरंच आदर आहे ते सगळे जे मालिकांमध्ये काम करतात. इट इज व्हेरी डिफिकल्ट, खूप वेगळी प्रोसेस आहे ती, आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की तुमचं डोकं फार तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे तशा लेवलचं काम करायला. म्हणजे देर आर व्हेरी गुड ऍक्टर्स इन सिरियल्स, आय नो. त्यामुळे असं मी म्हणणार नाही की सिरियल म्हणजे काय. मला माहितीये खूप सुबोध भावे, ज्यांचा मी म्हणजे वेड्यासारखा फॅन आहे, तेही सिरियल करतात आणि माइंड ब्लोईंग काम करतात ते सिरियल मध्ये सुद्धा. सो असं नाहीये, पण काही ऍक्टर्स, सगळेच ऍक्टर्स त्यांच्यासारखे नसतात. मोस्ट ऑफ द ऍक्टर्स ज्यांना मी बघतो ते फार मेकॅनिकल काम करतात. वाक्याचा जो बेसिक अर्थ आहे, समोरचा काय होतं त्याचं एक बेसिक काहीतरी बनतं, त्याच्या पलीकडे जाऊन करण्याची इच्छा प्रत्येक ऍक्टरचीच नसते, कारण की ती प्रोसेसच तशी असते. फिल्म मध्ये तसं नसतं. फिल्म मध्ये आपण फार एक्सप्लिसिटली गोष्टी करतो, काम करतो, त्याच्यावर वेळ घेतो, विचार करतो, मग तिकडे जाऊन अजून जॉग्राफी काय, त्याचं काय होतंय, तिकडे काय मिळतं, असं सगळं वेळ घेऊन केलेली प्रोसेस ह्याची नसल्यामुळे स्क्रिप्ट वगैरे फार एंड मोमेंटला मिळतं. माझं असं ठाम मत आहे म्हणजे की सिरियल्स ज्या आहेत त्या 4 महिने चालाव्यात आणि आठवड्यातून 3 दिवस असावेत.
एक सिरियल. तर कसं होतं, तुम्हाला पण वेळ मिळतो, 3 दिवसाचंच तुम्हाला काम द्यायचंय, रायटरला वेळ मिळतो, ऍक्टरला वेळ मिळतो, ऍक्टरला स्क्रिप्ट वाचता येते. तेच सांगतोय, कमर्शियल माइंड. म्हणजे जिथे टीआरपी. तुम्हाला आता असं म्हणतो बघा ना, एखादी सिरियल जेव्हा खूप चांगली चालायला लागते, त्याच्यानंतर तिचं म्हणजे एवढं छापकाम होतं की मग ती घाण वाटायला लागते. म्हणजे माझे असे मित्र आहेत जे रोज एक सिरियल बघायचे, मित्र सांगतोय, म्हणजे माझे वयाचे एक खूप प्रतिष्ठित सिरियल होती, ती बघायचे आणि त्याच्यानंतर एका पॉइंटला त्यांना असं झालं की अरे आता ही एवढी खेचली की आता मला कंटाळा आला, मी बंद केली. तर राहू दे ना, लोकांना ती अरे काय मस्त सिरियल होती असं वाटू दे ना. तसं का नाही. तर ते सगळं कमर्शियल वगैरे फार असल्यामुळे, मी फार क्रिएटिव्ह अँगलचा असल्यामुळे मला ते एवढं जमत नाही, त्यामुळे मी ते त्या ह्याला जात नाही. चित्रपटांच्या प्रमोशन बद्दल मगाशी आपण बोललो. तुमच्याच ऑल द बेस्टचं प्रमोशन तुम्ही खूप उत्तम पद्धतीनं करताय. सोशल मीडिया हँडलिंग खूप चांगलं चाललंय, चांगल्या दर्जाचं तुम्ही काम थँक्स टू मयुरेश पेन. येस. तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय की सोशल मीडिया ही काळाची गरज आहे. त्याबद्दल हे मलाही फार लेट रिअलाइज होतंय. मी पण मध्ये सोशल मीडियावर वगैरे फार काही रील्स अशा वगैरे टाकायला सुरुवात केली होती इन लॉकडाऊन. पण तो माझा क्रिएटिव्हिटीचा उद्रेक होता. तेव्हा काही कामं नव्हती आणि काहीतरी मला करायचं होतं, म्हणून मी ते केलेलं होतं. पण नंतर मी परत ते जरा बंद केलं. पण आता मला असं जाणवतंय की नाही, सोशल मीडिया हा पुढे जाऊन खूप मोठा प्लॅटफॉर्म असणार आहे लोकांशी कनेक्ट करायला. कारण की आता सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की खूप कॉन्टेंट बनतोय, आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की खूप कॉन्टेंट बनतोय. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एक मार्ग शोधणं म्हणजे अनिवार्य आहे. त्यामुळे सोशल मीडिया इज द बेस्ट मीडियम आय फील, जे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायला मदत करणार आहे. खरंय. तुमचे फॉलोअर तर आहेतच, माझे जे काही फॉलोअर आहेत ते माझं बघणारच आहे. पण अशा रील्स आणि हे जे आता एक आमची जी रील आहे ती 15 मिलियन व्ह्यूजला पोहोचली, तर मग 1.5 करोड लोकांपर्यंत आम्ही कसे पोहोचणार आहोत ऑल द बेस्ट? बरोबर. तर ते त्या रील मार्फत पोहोचू, आणि त्याच्यामुळे आता बुकिंग व्हायला लागले. त्यामुळे मला असं कळतंय की म्हणजे फक्त एक चांगली कलाकृती लोकांसमोर आणून थांबणं असा काळ आता आधीसारखा राहिलेला नाही. आधी तसं होतं, आधी नाटकासाठी म्हणजे आधी लोक जायचेच. नाटक आहे म्हणजे कुठलंही नाटक बघायचं, त्याच्यातलं आवडलं ते परत 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 बघायचं. आता तसं नाही. आता तुझ्यापर्यंत काय पोचतंय त्याच्यातनं तुला काय आवडतंय, मग तू ते चूज करून जाणार आहेस बघायला. बरोबर. सो त्यांच्यापर्यंत पोहोचायला सोशल मीडिया इज द बेस्ट थिंग. आता ही झाली पॉझिटिव्ह बाजू. पण सध्या असंही घडतंय काही ठिकाणी की काहीतरी आपलं रील करायचं आणि फेमस होण्याचा प्रयत्न करायचा, तर किंवा एखाद्या वेगळ्या प्रकारचा कंटेंट किंवा डबल मिनिंग जोक्स असतील किंवा त्या पद्धतीचं काहीतरी कॉमेडी करून ते पण रील्सच्या माध्यमातून येते. त्या कॉन्टेंट विषयी मला असं वाटतं की म्हणजे एकतर कुठलाही मी कॉन्टेंट बघतो तर इदर इट इज गुड और इदर इट इज नॉट फॉर मी. ओके. म्हणजे ते जे तुम्ही म्हणताय व्हिडिओ वाले त्याला असतात ना 15-15 मिलियन असतात. हो, एक्झॅक्टली. म्हणजे ते बघणारे कोणीतरी आहे, त्यांना ते आवडतंय बघायला, मग ते करणारच आहे. आता मी केल्यानंतर, मी कुठल्या तरी गावचा मुलगा आहे, मी एखादा व्हिडिओ टाकतो, त्याच्यावर 5,000 कमेंट येत आहेत आणि 10 मिलियन व्ह्यू येत आहेत, तर मी हादरून जाईल. मी हे जे केलं आता ते बरोबर आहे असंच मला वाटणार, आणि मी तेच करणार आहे जर मला त्याच्यातनं पैसे मिळणार आहेत. आता मला असं आहे की बाबा मी असा अभिनय शिकलोय किंवा मी असं काहीतरी करायचा प्रयत्न, त्यामुळे मी त्याच्यात कदाचित रमणार नाही. पण तो जो माणूस आहे त्यांनी हे सगळं बघितलं, त्याला ते बरोबर वाटणार आहे, आणि लोक आहेत की बघायला, लोकांना मजा येते की. त्यामुळे मी असं काय त्यांना काय बोलणार नाही. त्यांना तसा कॉन्टेंट क्रिएट करायला लोकांनीच भाग पाडलं, ते बघून. त्यामुळे त्यांना करायचं ते करू दे, आणि प्रत्येक ह्याच्यात तसं होणारच आहे. म्हणजे की तुम्ही एकदम करेक्ट समाज असं कुठेही तुम्ही बांधू शकणार नाही सर. त्यामुळे आय थिंक या सगळ्यांबरोबरच आपण चाललं पाहिजे. त्यांना आपल्याकडे बघून वाटलं पाहिजे काहीतरी चांगलं काम. मनमीत, सध्या बघ की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं ही गोष्ट खरी आहे, पण सध्या सोशल मीडियावरती ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत आणि अतिशय मान्यवरांबद्दल, ज्या कुठल्याही चित्रपटाबद्दल म्हण, कशा पद्धतीनं ट्रोल करतायत त्यांना,
हे बघून कुठेतरी माझ्या मनाला तरी वेदना होतात. कारण कोणीही उठावं आणि काही बोलावं असं झालेलं आहे कॉमेंट्स करायला. तुझं मत काय आहे ट्रोलिंग बद्दलचं? मला पर्सनली फरक नाही पडत हम्म. की लोक काय बोलतायत, हा. काय वाईट बोलतायत. आता ते कलाकार जे आहेत त्यांनी काय इंटेन्शननी ते सगळं म्हटलंय ते आपल्याला माहिती आहे. हम्म. आणि ते इतके दिग्गज आहेत, त्यांच्याबद्दल असं नाही बोललं पाहिजे, हम्म. हेही बरोबर आहे. पण आता ते लोकांना आपण नाही थांबवू शकणार आहोत. हम्म. तुम्ही चांगलं काम करा, वाईट काम करा, लोक कधी ना कधीतरी तुमच्यावर बरसणारच आहेत, की बोलणारच आहेत. आणि हे सगळे लोक नाही आहेत. हम्म. त्या रीलला जर 10 लाख व्ह्यूज असतील तर त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट्स ह्या 400 आहेत. हम्म. हम्म. त्यामुळे ते 400 लोकांसाठी ते 10 लाख लोक जे आहेत ते शिव्या खात आहेत. हम्म. तर तसं नाही, त्यात ते 400 लोक त्याच्यासाठीच बसलेले आहेत. हम्म. आणि कसं आहे की मी आता माझ्या ग्रुपमध्ये आहे, मी माझ्या वर्क स्पेस मध्ये आहे आणि तिकडे मी फारसं बोलू शकत नाही. कोणी काहीतरी बोलेल, कोणाला काय वाटेल, मला लाज वाटते. पण मी कमेंट करताना माझ्याकडे कोणी डोळ्यात डोळे घालून बघत नसतं. हम्म. त्यामुळे मी वाटेल ते लिहिलं किंवा कोणीतरी कॉमेडी काहीतरी कोणाची तरी वाट लावतो, कोणाची तरी ठासतो असं काहीतरी म्हणून लिहिलं आणि त्या कमेंट्सवर बाजूला असे लाईकचा एक ऑप्शन असतो. हा. तिकडे असे 2-3 हजार लाईक आले की जी माणसं अशी असतात ना की काय बोलणार, त्यांना खूप बरं वाटतं की अरे आपण बोललो त्याच्यावर 2-3 हजार लाईक आले, ह्याला भारी, असं करून ते अजून कमेंट करतात. तर मग मला वाटतं की त्यांना एवढं सिरियसली घेतलं नाही पाहिजे. आणि जे इतके दिग्गज कलाकार आहेत त्यांच्या 15 एक वाक्यांनी जर आपण त्यांना जज करणार असू तर आपल्यासारखे मूर्ख आपण असू. त्यांनी आयुष्यात काय करून ठेवलंय ते बघा. ते किती मोठे आहेत, त्यांनी किती लोकांना घडवलंय, ते त्यांचा आजपर्यंतचा प्रवास किती खडतर आहे, ते कुठून आज कुठे आले, त्यांनी काय प्रकारची कामं केली आहेत, त्यांनी तुम्हाला कसे अनुभव दिले, हे सगळं आपण त्या 15 वाक्यांमुळे विसरणं हे मला वाटतं की इट्स रॉंग. इरफान सर पण म्हणतात की यू नीड नॉट बी अ गुड पर्सन टू बी अ गुड ऍक्टर. तर मी म्हणत नाही की दे आर व्हेरी गुड पीपल, पण हे म्हणणं किती मस्त आहे बघा की तो माणूस म्हणून कसाही असू दे, तुमचं काम काय आहे, तो तुमच्या घरी येऊन तुम्हाला काय जीवायला वाटणार आहे का, तुमची विचारपूस करणार आहे, अभिनेता हे करणार आहे का? नाही. अभिनेता तुमच्या टीव्हीवर, तुमच्या मोबाईलवर, चित्रपटगृहात, नाट्यगृहात हा तुमच्या समोर येणार आहे आणि त्याचं काम आहे तुम्हाला आनंद देणं, तुमचं मनोरंजन करणं, ते तो करतोय ना. मग त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तुम्ही अपेक्षा करू नका की तो तुमच्या आयुष्यातला आदर्श बनेल. काही आहेत लोक, आता शाहरुख खान वगैरे काही बघून आपल्याला असं वाटतं की अरे आदर्श माणूस, पण आदर्श माणूस आहे असं वाटतं की लोकांना. पण तसं प्रत्येकाबद्दलच वाटायलाच पाहिजे असं काही गरज नाही. त्यामुळे तुम्ही त्यांची कामं बघा आणि तुम्हाला त्यांच्या कामातनं आनंद मिळाला ना त्याच्याकडे लक्ष द्या. कार्यक्रमाच्या अगदी सांगतेकडे आपण येतोय आणि कृपासंवादचा हा एक स्पेशल सेगमेंट आहे की कसं आहे बघ मनमित की आयुष्यामध्ये अनेक चढउतार येतात. जसे यशाचे प्रसंग येतात तसं काही वेळेला आपल्या मनासारखं नाही घडत, अपयशाचे सुद्धा प्रसंग येतात. पण मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणीतरी सांगत असतं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या बाबतीत हे वाक्य तुला कोण सांगतं? माझ्या मते बापरे, मी खूप ॲरोगंट वाटेल का? मी स्वतःला मी फार स्वतःची कंपनी एन्जॉय करणारा माणूस आहे. त्यामुळे मी माझ्या आतल्या आवाजावर खूप विश्वास ठेवतो. मी मला स्वतःशी मी खूप बोलत असतो आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की मी खूप चांगला सेल्फ क्रिटिक आहे. मी स्वतःशी एकदम अगदी फ्रँकली जे आहे नग्न सत्य आपण जे म्हणतो ते सगळं मी स्वतःला सांगतो. मी किती पाण्यात आहे हे मी ऍक्च्युली स्वतःला बघतो की हा मला कळतंय की मी हे असं केलंय, माझं असं झालंय. त्यामुळे कुठल्याही सिच्युएशन मध्ये माझ्याहून खमकं माझ्या पाठीशी मला वाटत नाही कोणी असेल. त्यामुळे मी ते माझ्या मनात आणि माझ्या वक्तव्यात सुद्धा असंच ठेवतो की नाही, मीच माझ्या पाठीशी आहे. बरं. पण अशी एखादी शक्ती किंवा असं काही सांगायचं म्हटलं तर? शक्ती तर मला वाटतं मग माझे आई बाबा आणि मयुरेश. ओके. त्यांच्या पलीकडे ते
देवाच्याही पलीकडे जाऊन माझ्या पाठीशी आहेत असं मला वाटतं. बरं. त्यांचे आशीर्वाद म्हणजे ज्या मायेने माझी आई माझी दृष्ट काढते, हम्म. मला असं वाटत नाही कुठलीही शक्ती तितकी सुरक्षितता मला देऊ शकते जेवढी माझ्या त्या आईच्या डोळ्यातनं मला दिसते. सो आई, बाबा, त्यांचे शब्द, मयुरेश तर माझ्यावर असतोच, काम करायला असतो. हम्म. मयुरेश म्हणजे ऑल द बेस्ट, म्हणजे माझा बॅकबोन आहे मयूर. हम्म. सो ते तिघं. हरकत नाही. तुझ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला आता जवळजवळ आपला 1 सव्वा तास हा सगळा संवाद झाला. तुला काय अनुभव आला? मला छान वाटलं, मस्त वाटलं. खूप दिवसांनी म्हणजे खूप वेगळ्या प्रकारचे प्रश्न मला ऐकायला मिळाले. फार फार तेच तेच प्रश्नांना मी फार कंटाळलो होतो. पण हे कॉन्व्हर्सेशनल होतं. सो आय लव्ड इट. तुझ्या पुढच्या करिअरसाठी शुभेच्छा आणि ऑल द बेस्टच्या 5,000व्या प्रयोगाला आम्ही नक्की येणार आहोत. त्याचा आपण एक वेगळा एपिसोड करूया. नक्कीच. आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्स कडून स्वामींची प्रतिमा तुला द्यायची. आणि मला वाटतं तुमच्या घरी सुद्धा स्वामी आम्ही भक्ती आहे. सगळेच स्वामी भक्त आहोतच. त्यामुळे मम्मीला तर मम्मीमुळे आमच्यात सगळ्यांमध्ये ते स्वामी भक्ती पेरली गेली. आमच्याही घरी खूप प्रतिमा आहेत स्वामींच्या. आणि अक्कलकोटला जाणं वगैरे तर होतच असतं. त्यामुळे फारच आवडेल. तसा कधी अनुभव आलाय तुला स्वामींच्या भक्तीचा? हो, म्हणजे मी तसा फार असा देवामध्ये मानणारा माणूस खरं तर नाहीये. पण मी एनर्जीज मध्ये खूप विश्वास ठेवतो. पॉझिटिव्ह वाईब्स. पॉझिटिव्ह एनर्जीज. आणि म्हणजे मी जाऊन हे नाही कर, मी कुठल्या देवीच्या मंदिरात गेलो तर मी ओटी नाही भरणार किंवा असं काहीतरी देण्याचं काम नाही मी करणार. मी बाहेर जाऊन तिकडे मग जे गरीब असतात त्यांची काहीतरी मदत करतो किंवा अशा काहीतरी पद्धतीने. पण मला असं काहीतरी देणं पटत नाही. पण मंदिरात जाणं, मठात जाणं हे मला प्रचंड आवडतं. म्हणजे पार्ल्याच्या स्वामींच्या मठात मला आठवतंय की मी असे तासनतास बसलोय फक्त. मी स्पिरिच्युअल योगा वगैरे पण शिकलोय. बरं. त्यामुळे शांभवी महामुद्रा वगैरे मी सगळं शिकले असल्यामुळे तिकडे मला त्या एनर्जीज खूप फील होतात आणि मला खूप छान वाटतं. सो मला वाटतं की त्या मंदिराचं किंवा मठाचं जे ऍक्च्युली काम आहे की तुमच्यातल्या एनर्जीज रिफाईन करणं, ते तिकडे जाऊन आपण केलं पाहिजे. तिकडे जाऊन फक्त आदला मला हे दे, मला हे दे, हे दे असं न करता ती एनर्जी फक्त घेऊन तुम्ही जा आणि तुमचं काम करा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आणि मग ती एनर्जी कदाचित सांगत असेल घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. अर्थात हो, सांगतेच. तर एक छोटीशी भेट तुला देतोय, त्याचा स्वीकार कर ही विनंती. तर स्वामी कृपा क्रिएशन तर्फे तुला छोटीशी भेट आणि स्वामींची प्रतिमा देतो, त्याचा स्वीकार. वा, सुंदर, मस्तच. काय मग कृपा संवादचा आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि असे अनेक कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत कृपा संवादच्या वेगवेगळ्या भागातनं. पण ते कोण असणार आहे ते सगळं आत्ता सांगत नाहीये. त्याकरता तुम्हाला पहिल्यांदा सबस्क्राईब करावं लागेल आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सला. आणि निश्चितपणे तुम्हाला कळेलच की लवकरच आपल्या भेटीला कोण कोण येणार आहे. धन्यवाद.